ज्या पक्षप्रमुखांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाऊ देणार नाही ह्या भावनेतनं ते अगदी भक्कमपणे शिवसेनेसोबत उभे आहेत. नाही, कारण आमची जी ओळख आहे किंवा आज जे आम्ही ज्या स्थानावर आहेत ते फक्त माननीय उद्धवजी ठाकरे साहेब किंवा शिवसेना ह्या 4 शब्दामुळे आहेत. ह्याची जाण आम्हाला होती, त्यामुळे आमचं ठरलं. माझ्या वडिलांची हत्या करण्यामागचा उद्देशच तो होता की मला राजकीय विरोधक नको. आम्ही पण सुप्रीम कोर्टात गेलो, वकिलांना भेटलो, बदीत जाऊन आम्ही फोटो काढले किंवा फेसबुक लाईव्ह केलं नाही, अशी सवय पण नाही आम्हाला. स्वतःच्या सख्या चुलत भावाची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या माणसाच्या घरातले संस्कार काय असतील ह्याच्याबद्दल आपण चर्चा न केलेली बरं. निवडणुकीच्या वर्षात पैसे द्यायचे आणि जे सत्ताधारी आहेत त्यांनी म्हणायचं आम्ही कसा विमा मिळवून दिला, किती मदत मिळवून दिली शेतकऱ्यांना. पण पबमध्ये कोण असते, बारमध्ये कोण असते ह्या जिल्ह्याला माहिती आहे. मी काय काम करतोय, मी कशा पद्धतीनं काम करतोय आमच्या जिल्ह्याला सगळं माहिती आहे. स्वतःच्या वडिलाला फक्त पुढच्या माणसानं अवकातीत राहा इतकं म्हणलं तर किती राग येतो माणसाला. मग ह्या मंडळीला मला विचारायचं आहे की माझ्या वडिलांची तुम्ही सुपारी देऊन हत्या करून आणली, मला काय वाटतं असेल, माझी काय भावना असेल. मोदींचा चेहरा तुम्ही वापरला, आमची भाजपची सेनेची युती होती, निश्चित मोदींचा फोटो होता, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पण फोटो होता, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा पण फोटो होता. नमस्ते, मी योगेश कुटे, लेट्सअप सभामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्यासोबत 2 प्रमुख पाहुणे आहेत. पहिल्यांदाच लेट्सअप सभेमध्ये असा प्रयोग होतो की दोन नेत्यांना आम्ही एकत्रित बोलवलेलं आहे. दोन्ही नेते महाराष्ट्राला परिचित आहेत. एक आहेत उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, नमस्कार, आणि दुसरे आहेत कैलास पाटील, नमस्कार, आमदार कैलास पाटील. दोघे उस्मानाबाद आणि शिवसेनेचे जयवीरू म्हणून अशी जोडी ओळखली जावी असं गेल्या 5-6 महिन्यामध्ये त्यांच्या बाबतीत घडलेलं आहे. त्यांचा एकूण राजकीय प्रवास, शिवसेनेतली फूट, उस्मानाबादमधलं राजकारण आणि यापुढे काय होणार या सगळ्या याविषयी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर मला तुमच्या दोघांना असा पहिला प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या दोघांची राजकीय मैत्री आधी झाली का नंतर राजकारण आल्यानंतर झाली, त्याविषयी तुम्ही जरा सांगा. खरं तर तसं बघायला गेलं तर कैलास पाटील माझ्या अपोजिट पार्टीमध्ये होते सुरुवातीपासून, आणि मी खरं माझ्या राजकारणाची सुरुवात तसं बघायला गेलं माझे वडील गेल्याच्या नंतरच 2006च्या नंतरचीच. 2006 पासून मी 2009ला आमदार झालो, 14पर्यंत आमदार होतो. आणि 14पर्यंत आमदार असताना मी पुढच्या गोटातली माणसं मी हेरत होतो की बाबा कोण माणूस आहे, कारण तिकडं ती जी नेतृत्व आहे ती तर क्षमताहीन आहे, पण काय कुणाच्या जोरावर चालतंय सगळं. मग बघत होतो की बाबा अशी तरुण मुलं आहेत की बाबा अतिशय कष्टानं, जिद्दीनं, ताकदीनं त्या ठिकाणी ज्यांनी गावाचे गावं बांधून ठेवलेत, माणसं बांधून ठेवलीत, जोडून ठेवलेत, आणि ह्यांच्या ताकदीच्या जोरावर त्यांचं राजकारण चालायचं. आणि मी ह्यांना वारंवार सांगत होतो, बऱ्याचदा सांगितलं की त्या पार्टीमध्ये काही खरं नाही, ती फक्त पाटील परिवारापुरतीच मर्यादित पार्टी आहे आणि तिथं काय मला वाटत नाही म्हटलं तुम्हाला काय भवितव्य हो मी कंटिन्यू त्यांना. आणि योगायोग बघा कसा आला, जिल्हा परिषदची निवडणूक लागली आणि जिल्हा परिषदची निवडणूक लागल्याच्या नंतर ह्यांनी जिल्हा परिषदसाठी उमेदवारी मागितली राष्ट्रवादीकडनं. पण मला वाटतं इतक्या हाडाच्या कार्यकर्त्याला, इतक्या म्हणजे तळागाळापर्यंत ज्याला ग्रामपंचायतीवरचं ज्ञान आहे अशा माणसाला सुद्धा मला वाटतं जिल्हा परिषदची उमेदवारी त्यांनी नाकारली. आणि त्यावेळेस मी म्हणलं की हीच संधी आहे, आता तुम्ही ही संधी घालू नका. आणि अगदी तरी ती संधी दोन्ही हातानं त्या ठिकाणी ग्रॅब केली आणि जिल्हा परिषदचे सदस्य झाले 2017ला. आणि मग तिथून मला वाटतं ह्यांचा राजकीय आलेख चढताच आहे. आणि एक मला म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं की जी माणसं खालून म्हणजे गाव लेवलच्या राजकारणापासून वर आलेत, मग तुमचं ग्रामपंचायतचं राजकारण, हे ग्रामपंचायत सदस्य होते, उपसरपंच होते, सरपंच होते, त्याच्यानंतर जिल्हा परिषदचे सदस्य झाले, म्हणजे सगळा प्रोहिबिशन पिरियड कंप्लीट करून पुन्हा आमदार झाले. पण अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आहे. आणि कसं असतंय, शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्याची समस्या, सामान्य माणसाच्या अडचणी मला वाटतंय अतिशय चांगल्या पद्धतीनं ते बघतायत. आणि अशी चांगली माणसं शेवटी राजकारण आज आपण बघत असो तर ती युगोचं किंवा स्वतःच्या परिवारापुरतंच मर्यादित न ठेवता की बाबा ज्याच्यात क्षमता आहे, ज्याच्यात ताकद आहे आणि विचाराची माणसं जर राजकारणात आली तर निश्चित अशा माणसाचा फायदा त्या मतदारसंघाला, त्या जिल्ह्याला निश्चितपणे होतो. मला वाटते आमदार साहेब त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. आणि खास करून मी उद्धवजी ठाकरे साहेबांचं, आदित्यजी साहेबांचं आभार मानतो की साहेबांनी कैलासदादांना त्या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दिली. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आजच्या इतक्या सगळ्या धकाधुकीच्या आणि तुम्ही महाराष्ट्राचं राजकारण मागच्या 6 महिन्यापासून बघताय, म्हणजे किती खोके गेले, कुणाला किती मंत्रिपद दिली, काय म्हणजे काय होतं नव्हतं तेवढे आमिष होती.
पण त्या सगळ्या आमिषावर लात मारून की चला ज्या पक्षप्रमुखांनी मला त्या ठिकाणी उमेदवारी दिली त्यांच्या विश्वासाला कुठं तडा जाऊ देणार नाही ह्या भावनेतनं ते अगदी भक्कमपणे शिवसेनेसोबत उभे आहेत. पण जेव्हा 2017 ऑफर आली तेव्हा म्हणजे ओमराजे तुम्हाला सांगितलं तेव्हा काय सांगितलं होतं तुम्हाला आमदार तेव्हा सांगितलं होतं? नाही. मग काय सांगितलं? असं मी आमदार कधी होईल किंवा व्हायचंय असं कधीच डोक्यात नव्हतं. मागच्या 2 टर्म जिल्हा परिषदच्या माझी जिल्हा परिषद सदस्य व्हायची इच्छा होती. दोन्ही टर्मला ज्या मतदारसंघातून मला लढवायची होती ते मतदारसंघ राखीव होते. दोन्ही वेळेस मी पक्षाचे उमेदवार निवडून आणले. पण ज्यावेळेस मला संधी होती स्वतःला संधी होती त्यावेळेस पक्षानं मला उमेदवार न देता एक नात्यातल्या त्यांच्या उमेदवारी दिली. पक्षाने म्हणजे नाव घ्या ना तुम्ही कोण होते तेव्हा कोणी नाकारले? नाही नाव घ्यायची काही गरज नाही पण सगळ्यांनाच माहित आहे पक्षानं नाकारली उमेदवारी पक्ष नेतृत्वानं नाकारली. आणि त्यावेळेस त्यामुळे विचार केला की आपण आजपर्यंत पक्षासाठी केलंय ज्यावेळेस आपल्याला वेळ त्यावेळेस पक्ष संधी देत नाही तर मला खासदार साहेबांची म्हणजे पहिल्यापासून त्यांचा आग्रह होता आमच्याकडे म्हणून त्यावेळेस मी शेवटच्या 15-20 मिनिटात शिवसेनेची उमेदवारी घेतली आणि निवडणूक लढवली जिल्हा परिषदची. पण तेव्हा तुमचा जो मूळ पक्ष राष्ट्रवादी शिवसेना याच्यामध्ये तुम्हाला आता काय फरक जाणवतो? नाही राष्ट्रवादी आणि शिवसेनेत हा फरक म्हणजे आमच्या जिल्ह्यापुरता तर जाणवतो असा आहे की इथं सर्वसामान्य शिवसैनिकाला सर्वसामान्य माणसाला संधी फक्त शिवसेनेत मिळते. बरं. आणि आमच्या जिल्ह्यात त्यावेळेसच्या पक्षात फक्त त्यांच्या घरापुरतं किंवा ठराविक लोकांपुरताच पक्ष मर्यादित होता. ओके पक्ष. पण जेव्हा तुमचा जो सगळा महाराष्ट्रभर गाजलेला सगळ्यात किस्सा म्हणजे तुम्ही सुरतीला गेला एकनाथ शिंदेने तुम्हाला फोन केला म्हणजे त्या ज्या बंडखोर आमदारांसोबत तुम्ही गेलेला होता त्यावेळेस तुम्ही ओमराजेंना सांगितलं होतं की मी चाललो इकडे किंवा तुमचं संभाषण काय होतं का? खरं तर सांगतो मी हे जे चाललं होतं मागच्या 1-1.5 वर्षापासून चाललं होतं. मग आमच्या दोघांचीही त्यावेळेस चर्चा असायची आणि त्यावेळेस ठरवलं होतं सगळे जरी गेले तरी आपण जायचं नाही. ओके. त्यामुळं ही कल्पना कशामुळे पण तुमच्या दोघांचं असं का ठरलं होतं? नाही कारण आमची जी ओळख आहे किंवा आज जे आम्ही ज्या स्थानावर आहेत ते फक्त माननीय उद्धवजी ठाकरे साहेब किंवा शिवसेना ह्या 4 शब्दामुळे आहेत ही जी जाण आम्हाला होती त्यामुळे आमचं ठरलं होतं. पण तुम्हाला काय असं वाटत म्हणजे तुम्ही जर 1-1.5 वर्षापासून ही सगळी चर्चा सुरू होती तुम्ही सत्तेबाहेर जाणार असं पण दिसत होतं मग तुमचं भविष्यातलं राजकारण धोके देण्याचं हे असं वाटलं नाही का तुम्हाला जर आपण तिकडे गेलो नाही तर? एक सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण राजकीय माणसं काम करत असताना जरी आपल्याला वाटत असेल की आपल्याकडे कोण बघत नाही किंवा आपण काही जरी केलं तर लोकांचं लक्ष नाही पण लोकांचं अतिशय बारकाईनं तुमच्याकडे लक्ष असतं. तुम्ही कसे बोलता कसे चालता काय करता ह्या सगळ्या गोष्टीकडे लोकांचं लक्ष असतं. आणि राजकारणात मला वाटतंय संघर्ष माझी सुरुवातच म्हणजे माझ्या राजकारणाचा जन्म संघर्षातनं झालेला आहे त्याच्यामुळं संघर्ष काय मला अजिबात नवीन नाहीच आहे. आणि जे आपण सांगताय की 1.5 वर्षापासून हे चालू होतं पण आम्हाला सुद्धा वाटत नव्हतं की इतक्या मोठ्या प्रमाणात कोण म्हणजे होईल हे असं वाटत म्हणजे अगदी प्रांजळपणे सांगतो की होईल असं वाटतच नव्हतं. आणि त्याच्यातनं झालं पण झालं तरी जे काय आम्ही ठरवलं होतं कारण हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे परत त्याच्यानंतर आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि आदित्यजी ठाकरे साहेब ह्या मंडळीने खरं आमची काही ओळख नसताना 2009ला तर मी कोण होतो 2009ला फक्त पवनराजे निंबाळकर साहेबांचा पोरगा इतकीच माझी ओळख. मला वाटते तिथं मला विधानसभेची उमेदवारी दिली. परत आता 2019ला मला खासदार केलं आणि कैलासदादांना सुद्धा एक ग्रामपंचायतचं सदस्य असलेल्या माणसाला जिल्हा परिषदचं उमेदवारी तिथं जिल्हा परिषद सदस्य लगेच आमदार. मला वाटतं हे कुठं काढताना सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला ही पदं द्यायचं काम फक्त सेनेनं केलंय. आणि मला वाटतंय असा पक्षप्रमुख ज्यावेळेस अडचणीत असेल मला वाटतंय त्यांच्याबरोबर उभा राहणं त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहणं मला वाटतं हा पुरुषार्थ आहे आणि तो आम्ही त्या ठिकाणी अगदी प्रामाणिकपणे पार पाडला आणि अखंडपणे पार पडत राहू. जे बंडखोर म्हणतायत ते म्हणतायत की उद्धव साहेब भेटत नव्हते आदित्य साहेब भेटत नव्हते तुमच्या दोघांचा अनुभव काय? असं काही नाही भेटत होते ज्यावेळेस काम असायचं ज्यावेळेस आम्ही त्यांना वेळ मागायचो असं आम्हाला भेटत होते आणि आमची कामं पण झाली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं मेडिकल कॉलेजचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे आमच्या धाराशिवला कित्येक वर्षापासूनची मागणी होती त्याचा निर्णय तर PPP कॅबिनेट झाला होता पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये. तो कॅबिनेटचा निर्णय आम्ही उद्धव साहेबांकडे गेलो म्हणलं आमच्या लोकांची आमच्या धाराशिवच्या उस्मानच्या लोकांची पेइंग कॅपॅसिटी नाही आमचे लोक सर्वसामान्य आहेत त्यामुळं तुम्ही आम्हाला गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज करून ह्याचा मेडिकल कॅबिनेटचा डिसिजन बदलला उद्धव साहेबांनी. जो कॅबिनेट डिसिजन PPPचा होता त्याचा GR गव्हर्नमेंटचा निघाला. त्याचा उद्देश काय होता की आमच्याकडे माणसं मी उदाहरणात देखील सांगतो की धाराशिवपासनं ढोकीला जर जायचं असेल तर समजा तुमची वडाप गाडी 30 रुपये घेत असेल आणि एखादी गाडी जर 25 रुपयात नेती म्हणली तर तो माणूस त्या गाडीची 2 तास वाट बघतो.
एक विचार करा, म्हणजे 5 रुपये वाटण्यासाठी तो माणूस 2 तास जर घालवत असतील म्हणजे 5 रुपयाची किंमत त्यासाठी किती आहे. मग अशा माणसाला जर कुठली दुर्धर शस्त्रक्रिया करायचं वेळ आली, समजा बायपास करायचं आलं, अशी ज्याची खर्चिक शस्त्रक्रिया आहे, मग अशा माणसाला त्याच्या परिवाराची प्रपंचाची जी काय आयुष्यभराची जी पुंजी असते ती सगळी संपून हा इलाज केल्याशिवाय पर्याय नसतो. मला वाटतं अशा सामान्य माणसाला ह्या वैद्यकीय महाविद्यालयातनं कसल्याही प्रकारचा खर्च लागू नये, त्याचा 100% उपचार मोफत व्हावा, ह्या भावनेतनं आम्ही केलं आणि ते सक्सेसफुल झालं. पण जेव्हा सरकार बदललं, एकनाथ शिंदे सरकार आलं, तेव्हा आधीच्या अनेक प्रोजेक्टला स्थगिती मिळाली. उस्मानाबाद मेडिकल कॉलेजचं काय येतात सध्याची मेडिकल कॉलेजची मंजुरी NMCची मंजुरी झाली, बरेच पुढे गेलो होतं. मेडिकल कॉलेजला पण जे बांधकामाला फंड्स किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत, जर माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं महाविकास आघाडी सरकार असतं तर ते खूप फास्ट फास्ट झालं असतं, म्हणजे पण ते तशा पद्धतीने गती नाही आहे आता. गती आता नाही. पण त्याच्याविषयी तुम्ही काय विधानसभेत किंवा इकडे आवाज उठवला विधिमंडळामध्ये किंवा काय? नाही, आमचा पाठपुरावा चालूच आहे त्या संदर्भात काय, आणि ठेवणार आम्ही काय. आणि आम्ही पाठपुरावा म्हणजे नुसतं उगं पत्र दिलं आणि फेसबुकला टाकलं आणि एक प्रेस नोट दिली, इतका पाठपुरावा नसते. ही स्वतः टेबल टू टेबल, म्हणजे चला ह्या टेबलला फाईल गेली का, तिथं होत नाही, चला पुढच्या टेबलला, तिथं झाली का त्याच्या पुढे, म्हणजे इतका अगदी पर्सनल काम समजून ती केलेलं आहे. आणि मी त्याचा स्वतः साक्षीदार आहे की आमदार कैलास पाटील त्या प्रत्येक टेबलला फिरलेले मी स्वतः बघितलेले आहे. पण तुम्ही एकनाथ शिंदेना त्या अर्थानं कोट अन कोट म्हणजे त्यांच्या दृष्टीने तुम्ही त्यांना फसवलेलं आहे. तुम्ही गाडीत बरोबर गेला परत आला, मग तुम्हाला ते तुमची कामं होतात का नवीन सरकारमध्ये? नाही, मी फसवलं, मला कोणाला फसवलं ह्यापेक्षा मी माझ्या पक्षनेतृत्वावर इमानदार राहिलो, हे मला माझ्या दृष्टीने ते आहे. मी माझ्या पक्षनेतृत्व नाही, मी माझ्या पक्षनेतृत्वाला फसवलं नाही ह्याचा मला अभिमान आहे. पण एकनाथ शिंदेचा त्याबद्दलचा राग तुम्हाला जाणवतो का? मी नाही भेटलो नाही त्यांना कधी पर्सनली नाही भेटलो कधी. तुमची फाईल शेवटी मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तुम्हाला कधी? नाही, मी ऑफिशियली सचिवामार्फत माझ्या फाईल जातात, पण मी पर्सनली भेटलोच नाही. मी 3-4 वेळा तुम्ही भेटलेलेच नाही एकनाथ शिंदे? नाही. कुठेतरी लोक फोटो काढतील बरं का, दाखवतील फेसबुक. अजून तरी भेटलेलो नाही. असं असतं तर दाखवा मला. भेटल्याशिवाय तर काढता यायचं नाही. फक्त उपोषणादरम्यान मला एकदा फोनवर बोलणं झालं, त्यानंतर माझा त्यांचा कधी संवाद नाही किंवा भेटी नाही. आणि जर तुम्हाला सापडलं तर मला पण पाठवा फोटो. एक महत्वाचं आहे, हे फक्त मेडिकल कॉलेजचं झालं. तुम्ही म्हणले की साहेब भेटत होते जिल्ह्याच्या सार्वजनिक विषयाकडं, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने. आता उस्मानाबाद ॲस्पिरेशनल डिस्ट्रिक्ट आहे. तुमच्या पूर्ण देशभरात म्हणजे माग असलेल्या जिल्ह्याची जी यादी आहे त्याच्यात 3 नंबरचा माग असलेला जिल्हा म्हणून मला वाटतं ती काय भूषणावह गोष्ट नाही. ह्या जिल्ह्याला बाहेर करण्यासाठी काय काय गरजेचं आहे, मला वाटतं तिथलं धाराशिवचं मेडिकल कॉलेज ते उद्धवजींनी शासनाच्या मालकीचं 100% करून दिलं. दुसरं, आमच्याकडं शेतीसाठी भरपूर चांगली सुपीक जमीन आहे, पण त्याच्यासाठी शाश्वत पाणी नाही. तर तो सुद्धा कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या बाबतीतला विषय होता. तो सुद्धा कैलास पाटील असेल, आम्ही असेल. आणि मी तुम्हाला अगदी प्रामाणिक सांगतो, खरं बघायला गेलं तर आमदार आणि खासदाराचं तोंड त्याचं पूर्वेला असतं तर ह्याचं पश्चिमेला असतंय. पण आमच्या दोघांच्या बाबतीत मंत्रालयात अशी परिस्थिती होती 2.5 वर्ष की मी एकटा जर गेलो कधी चुकून तरी मला विचारायचे लोक की आमदार कुठं आहेत, आणि आमदार एकटे गेले तर ती लोक विचारायचे खासदार कुठं आहेत. म्हणजे आम्ही मिळून शेवटी ही जिल्ह्याच्या विकासासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचं जे 60 TMC पाणी आहे त्याच्यासाठी 1200 कोटी रुपयाची तरतूद आम्ही जुन्याच अर्थसंकल्पात करून घेतली. त्याचं टेंडर करण्यासाठी बरीच आपल्याला माहिती आहे, इरिगेशनचं टेंडर म्हणजे मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल असं 3 डिपार्टमेंटचं टेंडर असते. त्याचा सुद्धा फॉलोअप अगदी 15 दिवसाला मी कैलास पाटलांनी त्या ठिकाणी घेतला आणि कंप्लीट करून टेंडरिंगला प्रोसेस होतो. त्यावेळेसपर्यंत आमचं सरकार गेलं. असो, सरकार कुणाचं का असना, पण धाराशिव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यासाठी ती योजना महत्त्वाची आहे. त्याचा प्रायोरिटी क्रम बदलणं. पूर्वी कसं होतं, धाटणी बॅरेज बांधून 10 वर्ष झालं, आमच्याकडचा तुळजापूरचा रामदारा तलाव बांधून 10 वर्ष झालं, पण त्याच्यात जोडण्यासाठी जे पाणी तिथून इथं आणायचं आहे ते मात्र त्या ठिकाणी प्रायोरिटीमध्ये नव्हतं. ते प्रायोरिटी क्रम आमदार साहेबांनी स्वतः प्रस्ताव तयार करून जयंत पाटील साहेबांकडे भेटून, मला वाटतं सचिवांना भेटून, अगदी आषाढी कार्तिकीला जसा वारकरी विठ्ठलाची वारी चुकत नाही त्या पद्धतीनं प्रत्येक आठवड्याला बुधवारी त्या ठिकाणी त्यांच्याकडे जायचं, त्याचा फॉलोअप घ्यायचा आणि कंप्लीट करायचं. उद्देश प्रामाणिक होता की भागातल्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे, आणि पाणी जर मिळालं तर मला वाटतं ही मागासलेपणाचा शिक्का जिल्ह्यातला दूर होईल. एवढंच नाही, त्यांनी जसं विलासराव देशमुखांनी मांजरा धरणावर पुढे बॅरेजेस केले त्याच पद्धतीनं आमदार साहेबांनी सुद्धा मांजराच्या वर म्हणजे जिथं धाराशिवचं कार्यक्षेत्र येतंय तिथं सुद्धा बॅरेजेस बांधायचं सगळा प्रस्ताव तयार केला, त्याला विशेष मान्यता घेतली. हो, सर्वे पण झाले होते. पण आता तुमचा जो म्हणजे जो किस्सा होता, माझा जो प्रश्न होता की जेव्हा तुम्ही एकनाथ शिंदेसोबत सुरत मार्गे निघाला तेव्हा ओमराजेंना तुम्ही फोन केला होता का की असं चाललंय आम्ही निघालोय वगैरे असं काही? तेव्हा मला मी ज्यावेळेस गाडीतून उतरलो
म्हणजे गाडीत मी व्हॉट्सअपवर माननीय उद्धव साहेबांना बोलत होतो मी, त्यांना सांगत होतो कुठं आहे काय, आणि गाडीतून उतरल्यानंतर पहिला फोन खासदार साहेबांना केला मी. खासदार साहेबांनी नेहमीप्रमाणे फोन उचलला. उचलतात ते. एवढा महत्वाचा फोन मिस झाला असता तर. पण तुम्हाला खरं 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 तुम्ही त्यांना सल्ला काय दिला मग? नाही नाही उतरल्यावर फोन केला मी. उतरला काय झालं होतं तुम्हाला खरं सांगतो, हे असं चाललंय आणि विधान परिषदेची निवडणूक होती आणि खरं खासदाराचं काही काम नव्हतं, तिथं मतदान नव्हतं, पण मी मुद्दामून त्यांच्या बरोबर होतो, 3-4 दिवस होतो, म्हणजे त्याला एक सपोर्ट वाटावं म्हणून. तुम्हाला अशी काही कल्पना होती तेव्हा? नाही असं अजिबात वाटत नव्हतं साहेब काय, पण जे सोबत राहावं म्हणून मी आपलं सपोर्टिव्ह मध्ये आलो होतो. पण ज्यावेळेस लक्षात आलं की सगळं नॉर्मल चाललंय, मी रात्री निघून गेलो आणि दुसऱ्या दिवशी मग ह्यांचे फोटो थोडेसे आमच्या 2 लोकांबरोबर आले. मग मी ह्यांना फोन केला. आता नको त्यांची नावं घ्यायची, आता जाऊ द्या, जे झालं गेलंय. पण त्याने मला सांगत होते प्रत्येक गोष्ट की काय जे होईल ते प्रत्येक गोष्टीची मला कल्पना होती, पण मला इतकं विचित्र होईल असं कधीच वाटत नव्हतं. आणि ज्यावेळेस त्यांनी फोन केला म्हणजे खरंच ती अंगावर काटे आणणारी घटना आहे. कारण शेवटी तिथं एकटं, तिथं कुणाचाही संबंध नाही, अनोळखी रस्त्यावर खाली उतरायचं, तिथून ह्यांना गाडी नको, फोनची बॅटरी ह्यांच्या संपत आलेली. ह्यांना मी म्हटलं काही झालं तरी फोनची बॅटरी फक्त अलाव ठेवा तुम्ही, जोपर्यंत तुमचा कुणाचा कॉन्टॅक्ट होत नाही. मी उद्धवजींना पण फोन केला की म्हटलं साहेब काही करून त्यांना आणणं गरजेचं आहे. आणि ते हुशार आहेत, म्हणजे प्रचंड हुशार आहेत. आणि आमचं आधी चर्चा व्हायची, त्यांना आम्ही प्रांजळ काही झालं तरी साहेबांच्या बाबतीत आपण हे करणार नाही, ते असं ठरलं होतं. आणि तिथल्या तसल्या अडचणीच्या प्रसंगामध्ये तिथून यायचं. एक विचार करा, जर सापडलं असतं तिथं कुणाला तर मला वाटतं त्यांचीही, पण शेवटी माणसाला जे ठरवलंय की मला हे करायचंच म्हटलं तर माणूस कशाची तमा बाळगत नाही. आणि त्यांनी निश्चितपणे तिथून त्या संकटाच्या ह्याच्यातनं ते परत आले. आणि विशेष म्हणजे ज्या रस्त्यानं गेले, आता तिथं 2 लाईन असतात, त्याने यायच्या लाईननं आले नाहीत, ते जायच्याच लाईननं आले, म्हणजे जरी शोधायला गेले तर माणसं जायच्या लाईननं जाते. म्हणजे बरीचशी काळजी रॉंग साईडनं आले. पण तुम्ही भेटल्यानंतर जेव्हा आले तुम्ही परत, उद्धव ठाकरे तुम्हाला काय म्हणले तेव्हा, म्हणजे नक्की अंदाज होता का तेव्हा आला होता का सगळे? आता नाही ते अंदाज आला होता. 40 लोक तोपर्यंत झालेले नव्हते. 40 नव्हते झालेले, पण 17-18 लोक गेले होते. परत वर्षावर गेलो आम्ही. मग ते त्यांनी विचारलं फक्त व्यवस्थित आहे का असं तसं. आणि बाकीचे लोक कुठं आहेत काय हे संपर्कात होते. ते काही लोक तिथं पण होते, बोलवले परत वर्षावर. पण काही लोक अगदी म्हणजे अखेरच्या क्षणी गेले, उदय सामंत असतील किंवा वाटलं नव्हतं जातील म्हणून. उदय सामंत असं वाटलं नव्हतं, म्हणजे ही जी तिथं असलेली वर्षावर जी लोक होते ती परत जातील असं वाटलं नव्हतं. पण ते तुम्ही परत म्हटले का नाही, चला आता परत कैलासराव आपण परत जाऊ जरा तिकडे, असं नाही असं कोणी नाही म्हणलं. तिथून जे 2 आमदार परत आले, एक आले नितीन देशमुख परत आले आणि तुम्ही तिथनं परत आला. नितीन देशमुखांविरुद्ध ECBची कारवाई सुरू झाली, तुम्हाला काही नोटीस वगैरे काय? नाही अजून नाही. तेवढी ऍसिड नाही अजून ECBची कारवाई घेण्याची. ओमराजे, तुमचं वाक्य मध्यंतरी फार घातलंय, हे तू अवकातीत राहा. ते काय घडलं होतं? अवकात तुम्ही का काढली होती? एका माजी मंत्र्याची, एका आमदाराची? एक साधा विषय त्याच्यामधला की आपण आपल्या आई वडिलांना जर कोणी एखाद्या वाईट शब्दात जर बोललं, आता मराठी गावरान भाषेत म्हणलं तर एखादी शिवी दिली, तर माणसाच्या आयुष्यभर ती लक्षात राहते की बाबा हिनं माझ्या वडिलाला किंवा माझ्या आईला शिवी दिलेली आहे. आयुष्यभर लक्षात राहणारी गोष्ट आहे ही. तर प्रत्यक्षात ह्या मंडळीने माझ्या वडिलांची सुपारी देऊन हत्या घडवली असेल. माझी काय भावना असेल, मला काय वाटत असेल, मी त्यांचं कधी तोंडही बघत नाहीत. भले आम्ही राजकारणात ते कधी कुठल्या पदावर, मी कुठल्या पदावर असेल, पण मी कधी त्याचं तोंडही बघत नाही. बोलायचं तर प्रश्नच नाही. बरं, बोलायचं काही कारणही नाही. आणि कायमस्वरूपी त्यांनी असं दाखवायचा प्रयत्न केला की आम्ही ह्या जिल्ह्यात म्हणजे कायम दहशतीचं राजकारण, कायम दहशत तयार करायची, कायम दाखवायचं की आम्ही कसे सुपिरियर आहेत, हा प्रयत्न अखंडपणे करतात. जिल्ह्याची तर वाट लावलेली आहे, जिल्ह्याला माहिती आहे सगळं की 40 वर्ष हे मंत्री असताना, सगळे सत्तेचे सूत्र ह्यांच्या ताब्यात असताना जिल्हा आकांक्षित जिल्ह्याच्या आधीत क्रमांक 3 ला जातो. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्याच्या आत्महत्या होणारा म्हणून जिल्हा ओळखला जातो. हे पाटबंधारे मंत्री असताना ह्यांचं कर्तृत्व माहिती आहे सगळ्यांना. पण हे सगळं असताना पण पुन्हा दहशत करायची, पुन्हा प्रयत्न करायचा. आणि एक लक्षात घ्या, माझ्या वडिलांची हत्या करण्यामागचा उद्देशच तो होता की मला राजकीय विरोधक नको म्हणून. 2004च्या निवडणुकीत आपल्याला माहित असेल, माझे वडील अपक्ष निवडणूक लढले होते. शेवटच्या दिवशी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी पद्मसिंह पाटलांनी पेपरला बातमी छापून आणली दैनिक जनप्रवासला की पवनराजेचा पद्मसिंह पाटलाला पाठिंबा. आणि एवढा सगळा खटाटोप करून फक्त माझे वडील अपक्ष असताना सुद्धा केवळ 484 मतानं पराभूत झाले होते. त्याच्यानंतरचा पुढचा राजकीय प्रवास एक साधा विषय आहे की कुठल्याही मुलाला, ज्या लोकांनी, ज्या मंडळीने आपल्या वडिलांच्या बाबतीत हे केलं त्याच्याबद्दल किती चीड असेल, काय राग असेल, तरी आमच्यावर असलेल्या संस्काराप्रमाणे आम्ही वाईट मार्गानं, वाईट पद्धतीनं कधी हे केलं नाही. मी ठरवलं होतं की चला, ज्या कारणासाठी आपल्या वडिलांना हिनी संपवलं हे कारण ह्याचं आयुष्यात
त्या ठिकाणी यशस्वी होऊ द्यायचं नाही. मी राजकारण त्याच धर्तीवर करतोय आणि प्रामाणिकपणे करतोय. मला माणसं जोडायची त्याच्यासाठीच की ही मंडळी अशी नको आहेत राजकारणात म्हणून. मग तिथून पुढे हे सगळं चालत असताना कधी माझा मी म्हणजे प्रोटोकॉल म्हणून सुद्धा कधी नाव घेतलेलं नाही. मी घेतच नाही, कधी घेतच नाही. घेऊ कसं शकतंय, कोण मुलगा घेऊ शकतंय, घेत नाही. त्या दिवशी त्या बैठकीला गेल्याच्या नंतर जी शेतकऱ्याची फसवणूक चालली होती, खरं मी त्या बैठकीला जाणारही नव्हतो. तिथून खाली काय शेतकऱ्याचे फोन आले की बाबा अशी बैठक आहे आणि तुम्ही कसं काय नाही, तुम्ही विम्याच्या बाबतीत तर इतकं बोलताय, तुम्ही बैठकीला कसं नाही. म्हणलं आम्हाला निरोपच नाही. मला कैलासदादांचा सुद्धा फोन आला त्या दिवशी की दादा तुम्ही कुठे आहे, तुम्ही असं चर्चा व्हायला लागली, तुम्ही जावा बैठकीला. हे योगायोगाने त्या दिवशी कामानिमित्त पुण्याला गेले होते. मग मी काय केलं, गेलो तिथं. मग गेल्याच्या नंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या पुढच्या आमदारानं शेतकऱ्याची दिशाभूल करण्यासाठी सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं की तुम्ही प्रशासनाकडे अर्ज करा. अहो प्रशासनाकडेच पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध नाहीत आणि तुम्ही कशाला, एकतर शेतकरी परेशान आहे की एकाला 500 रुपये हेक्टरी विमा आला आणि एकाला 15,000 रुपये हेक्टरी आलाय. ही दुजाभास आहे. शेतकरी परेशान आहे. त्याला चुकीच्या माध्यमातनं नादी लावणं म्हणायचा जो प्रकार होतो तो चालू होता. मग मी तिथं बैठकीत गेलो. बैठकीत गेल्याच्या नंतर मी जिल्हाधिकाऱ्यांना बोलत होतो. आपण जर बघितला असेल तो व्हिडिओ, मी जिल्हाधिकाऱ्याशी चर्चा करत होतो की साहेब ही काय प्रकार आहे. मी त्यांना बोलत असताना मध्ये नाक खुपसायचं काहीच कारण नव्हतं. बाळा तुम्ही ऐकलं असेल, मी त्यांना एक शब्द त्याला बोललोच नव्हतो. माझं बोलायचं काही कारण, मी कलेक्टरांना जिल्हाधिकाऱ्यांना विचारत होतो आणि मी फक्त एवढं विचारत होतो की तुमच्याकडे पंचनाम्याच्या प्रतीच नाही तर तुम्ही कुठल्या आधारे सांगताय शेतकऱ्याकडे अर्ज करा म्हणून. मग ते उघडं पडत होतं. मग बहुतेक ते उघडं पडल्यामुळे त्यांना राहवत नव्हतं. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं हीन पद्धतीनं जे हिणवलं बाळा, मला काय ते पटलं नाही. आणि मग मला एक माहिती आहे की कसं आहे, मी असा थांबणारा, दहशतीला घाबरणारा, मी स्वतः एकटा होतो, कोण माणूस नव्हतं, त्यावेळेसपासून मी लढत आलेलो आहे. मी अशा वृत्तीच्या माणसाला मला वाटतं ते उत्तर दिलं त्या ठिकाणी योग्यच होतं आणि मी योग्य पद्धतीने मला माहिती आहे ना साहेब, ते जे सांगतात ना संस्कार, स्वतःच्या सख्या चुलत भावाची सुपारी देऊन हत्या करणाऱ्या माणसाच्या घरातले संस्कार काय असतील याच्याबद्दल आपण चर्चा न केलेली बरं. त्यांनी मला कशाला सांगायचं संस्कारावर. पण एवढंच सगळं करून परत माझ्याबद्दल जर असं बोलत असेल तर मी कसं ऐकून घेईल. मला वाटतंय मला जे समजत होतं, मला जे कळलं त्या भाषेत मी त्यांना त्याचं उत्तर दिलं आणि मला वाटतं त्यांनाही समजलं असं. ही पद्धत नाही. आणि मला आपल्याला सांगायचंय की आता ठीक आहे, ती काळ गेला, दहशत होती, तुला बघतो, तुला करतो, तुझं हे दाबून तुझं तिथं अडवणूक करीन, लोक आता तसं यायला घाबरत नाही. आणि शेवटी शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न होता, त्यांची फसवणूक होते, त्यांना काहीतरी वेगळंच सांगितलं जाते आणि हे तिथं सिद्ध केलं ना. मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारलं की साहेब पंचनाम्याच्या प्रती आहेत का, नाही, अजून पण नाहीत. आता ती किती दिवस झाले त्याला बघा तुम्ही, अजून कंपनीनं पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करून दिलेल्या. आपण त्यांचा मुद्दा असा होता की सुप्रीम कोर्टामध्ये ते गेलेले होते, राणा जगजितसिंग गेलेले होते, तेच केस लढत होते आणि तुम्ही दोघे केवळ त्याला होते म्हणून तुम्ही ते श्रेय लावून बसले. एक तुम्हाला सांगतो, पहिली याचिका कुणी दाखल केली, तुम्ही एक तारीख काढा. मला त्याच्यात पण त्यांना सारखं मी प्रत्येक गोष्ट विचारतो. आम्ही ओपन सुप्रीम कोर्टात पहिल्यांदा केस गेली नाही, ही हायकोर्टात पहिली केस गेली संभाजीनगर उच्च न्यायालयात. आणि आमची 10 जूनची आमची याचिका आहे, सप्टेंबर महिन्याची याचिका आहे. हायकोर्टाने निर्णय दिला, त्यानंतर कंपनी सुप्रीम कोर्टात गेली. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मग लागला. सुप्रीम कोर्टात आम्ही पण गेलो होतो, आम्ही पार्टी होतो. कंपनी ज्या पार्टी त्यांच्या विरोधात गेली ना सुप्रीम कोर्टात. तुम्ही हायकोर्टात तुमच्या विरोधात कंपनी गेली असेल आणि हायकोर्टात पहिल्यांदा कोण गेला हा प्रश्न आहे. आम्ही पण सुप्रीम कोर्टात गेलो, वकिलांना भेटलो, पण तिथे जाऊन आम्ही फोटो काढला किंवा फेसबुकला केलं नाही, अशी सवय पण नाही आम्हाला. बदलली कसं नाही, करायची गरज नाही ना. रिझल्ट महत्वाचा ना. उगाच काहीतरी दिखावा करून काहीतरी फेसबुकला यायचं, रोज काहीतरी प्रेस नोट करायचं, त्यापेक्षा शेतकऱ्यांच्या बाजारात काय पडतं हे बघितलं पाहिजे ना. किती दिवस शेतकऱ्यांनी दिशाभूल करत चालणार. आता पंचनाम्याच्या प्रतिबाबत सांगितलं, 3 डिसेंबरला सांगितलं होतं की 7 दिवसाच्या पंचनाम्याची प्रती द्या. कालच मी कलेक्टरने एक पत्र दिले. पहिल्यांदा कंपनीने सांगितलं की 2022ला 5,49,000 शेतकऱ्यांनी इंटिमेशन दिले आणि 40,000 पंचनामे अजून बाकी आहेत. 23 नोव्हेंबरला सांगितलं. आणि आता जानेवारी महिन्यात कंपनी सांगते की 4,96,000 इंटिमेशन आले होते आणि त्यातले एकही पंचनामा पेंडिंग नाही. 23 नोव्हेंबर नंतर असं कुठलं सोयाबीनचं पीक जागेवर होतं ते पंचनामा केला. आणि दुसरा विषय, पंचनाम्याची प्रती मागितल्या, पंचनामे त्यांच्याकडे आहेत, फक्त कालपर्यंत 6,000 पंचनामे दिले, 5 लाखापर्यंत. मला तो एक प्रश्न विचारला, त्याच्याकडे मी येणार आहे. पण त्यानंतर एकच खुलासा मला करायचा आहे की पहिली याचिका सुप्रीम कोर्टातली, हायकोर्टातली पहिली याचिका ही आमची
म्हणजे ज्या दिवशी कोरोनाच्या नंतर हायकोर्ट सुरू झालं त्याच्या पहिल्या दिवशी याचिका दाखल केली. म्हणजे कोरोनाच्या ह्याच्यात सगळी याचिका तयार करायचं काम त्या ठिकाणी केलं होतं. कैलासदादांनीच केलं होतं. उन्हाळ्याच्या सुट्ट्या पहिल्या दिवशी याचिका दाखल आणि आमची याचिका दाखल झाल्याच्या नंतर 3 महिने उशिरा त्यांनी याचिका दाखल केली. त्याच्यात सुद्धा एक गंमत आहे तुम्हाला सांगतो. आमचं म्हणणं काय की कंपनीनं हे पीक संरक्षित करण्यासाठी प्रीमियम घेतलाय, त्यामुळे जे काही नुकसान झालंय त्या नुकसानीची भरपाई कंपनीनंच द्यावी ही आमची मागणी आहे याचिकेतली. आणि त्यांची मागणी काय की जर कंपनीनं ही नुकसान भरपाई नाही दिली तर 6 आठवड्याच्या नंतर सरकारनं द्यावी. कशामुळे कंपनीचे पैसे वाचवायचे? आता तुम्ही मला सांगा, तुम्ही हा मोबाईल घेतला, ह्या मोबाईलचा तुम्ही इन्शुरन्स काढला, इन्शुरन्स साठी तुम्ही ह्या मोबाईलचे पैसे कंपनीला पेड केले प्रीमियम पोटी. हा मोबाईल फुटला, ह्या मोबाईल चोरीला गेला, त्याच्यात जे काही क्लेम तुमचे कव्हर आहेत त्याच्याप्रमाणे जर ह्या मोबाईलचं नुकसान झालं तर ही जबाबदारी कुणाची येते? कंपनीची येते. हे तर काय म्हणते, कंपनीनं नाही दिली तर कुणी द्यावं? गव्हर्नमेंटने द्यावं. ही काय अर्थ आहे साहेब? असं कुठं असतं का? म्हणजे थोडक्यात कंपनीचे पैसे वाचवायचे आणि खड्यात कुणाला घालायचं? सरकारला. म्हणजे पर्यायनं सरकारचे पैसे म्हणजे कुणाचे आहेत? लोकांचे. मग हा कुठला प्रकार आहे? आणि ही प्रॅक्टिस केली आहे तिने. 2017ला आमच्या इथं अशाच पद्धतीनं 90 कोटी रुपये सरकारला द्यायला भाग पाडला आणि वाचवले. 90 कोटी कुणाचे? कंपनीचे. मी काय म्हणतोय, ज्या कंपन्या एका वर्षात 5-5 हजार कोटी रुपयाचा नफा एका महाराष्ट्रातून कमवत आहेत त्या कंपन्याला वाचवण्याची भूमिका का? मी तेच विचारतोय की याचिकेतली ही मागणी कशासाठी? म्हणजे कंपनीकडनं एकीकडनं कंपनीचे पैसे वाचवण्यासाठी ते कमिशन घ्यायचं ते वेगळं आणि दुसरीकडे इकडं शेतकऱ्याला सांगायचं की मी तुमच्यासाठी. मला हा विरोधाभास लोकांना लक्षात आलाय, कळालंय. आणि ही एकच गोष्ट नाही, ह्याच्यानंतर ज्या वेळेस त्यांनी सुप्रीम कोर्टात गेले तिथं जे ऍफिडेव्हिट दिलंय तुम्हाला माहित असेल, हायकोर्टानं सांगितलं की जेवढे शेतकरी विमा पासून वंचित राहिले त्या सगळ्या शेतकऱ्याला त्याचं 80% क्षेत्राचं नुकसान झालंय असं गृहीत धरायचं, त्याची पंचनामा करायची गरज नाही, असं ग्राह्य धरायचं आणि सगळ्या शेतकऱ्याला 80% नुकसानीप्रमाणे जे काही विमा देणं लागतंय त्या सगळ्या शेतकऱ्याला विमा द्यायचा. असं असताना सुद्धा ह्यांनी शहाणपणा केला की मोजक्याच शेतकऱ्याच्या याद्या लावल्या. म्हणजे जी कंपनीनं 200 कोटी रुपये सुप्रीम कोर्टात जमा केले होते तेवढ्यातच भागवायचं आणि सुप्रीम कोर्टालाही सांगायचं की आम्ही तुमची ऑर्डर पाळली आणि इकडं बाकीच्या शेतकऱ्याला तसंच वंचित ठेवायचं. मला वाटतं आमदार साहेबांनी ज्यावेळेस तिचं उपोषण केलं, उपोषणाच्या नंतर बाकीच्या 1 लाख किती 1,84,000 अधिक शेतकऱ्याची यादी आली आणि त्याच्यामुळे जे पहिले 200 कोटी रुपये मिळाले ते 200 कोटी सगळ्याला विभागून मिळाले. आता दुसरी त्यातली महत्वाची गुंडी, तिथं जे सुप्रीम कोर्टात सुद्धा ऍफिडेव्हिट केलंय त्याच्यामध्ये फक्त सुप्रीम कोर्टात जमा असलेल्या 200 कोटी बद्दलच बोललंय, जेव्हा की विमा कंपनीला 574 कोटी देणं लागतंय. काय बोलायला पाहिजे? 574 कोटी देणं लागतंय तर तुम्ही 574 कोटी बद्दल भाष्य केलं पाहिजे. त्या ऍफिडेव्हिट मध्ये फक्त 200 कोटी बद्दल बोललं गेलंय, उर्वरित 374 कोटी बद्दल एक शब्दही काढला नाही. मग हा माझा दुसरा आक्षेप आहे की त्या सुप्रीम कोर्टात ऍफिडेव्हिट करत असताना त्या शपथपत्रात 374 कोटीचा उल्लेख का नाही? ते 374 कोटी रुपये कुणाचे वाचवायचे होते? अद्यापर्यंत त्याचं उत्तर त्यांनी दिलेलं नाही. आणि तिसरी गोष्ट, आम्ही याचिका 3 महिने आधी दाखल केलेली असताना आमच्या याचिकेला कंपनी 9 महिन्यानं उत्तर देते. आमच्या नंतर 3 महिने उशिरा याचिका दाखल केलेली असताना कंपनी त्यांच्या याचिकेला 3 महिन्यात उत्तर देते. मग कंपनीच्या फायद्याची याचिका कोणची आहे? मग कंपनीचा फायदा कोण करतंय आणि शेतकऱ्याचे करदात्याचे सरकारचे पैसे कोण बुडवतंय? हे माझं ओपन चॅलेंज आहे त्यांना आणि अद्यापर्यंत ते माझ्याबरोबर चर्चा करायला येत नाहीत. ह्याच्या पाठीमागची भूमिका लक्षात आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. विम्याचा प्रश्न उस्मानाबाद पुरताच काय एवढा गाजतो आहे हे मला कळत नाही की सगळ्या जिल्ह्यामध्ये असं सोयाबीनचं आहे. उस्मानाबादचा काय नक्की प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम फक्त उस्मानाबादपुरताच नाही, पूर्ण महाराष्ट्राचा आणि पूर्ण देशाचा आहे. आपण महाराष्ट्राचा विचार करायला गेलं 2016ला ही पंतप्रधान पीक विमा योजना नव्यानं लागू झाली. याआधी फक्त सरकारी कंपन्या होत्या, 16 पासून खाजगी कंपन्या आल्या. 16 पासून 22 पर्यंत आपण जर बघितलं की महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार आणि शेतकरी असे म्हणून जवळपास 28,000 कोटी रुपये प्रीमियम भरला गेला विमा कंपन्याला. आणि एवढं नुकसान दरवर्षी होत असताना देखील फक्त कंपन्यांनी जे प्रीमियम पोटी म्हणजे नुकसान भरपाई पोटी दिलेले पैसे आहेत ते फक्त 15,000 कोटी आहेत. म्हणजे आपल्या महाराष्ट्रातून एकट्या ह्या कंपन्यांनी 13,000 ते 14,000 कोटी रुपये कमवले निव्वळ नफा. आणि ह्यात सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे 2019चं वर्ष जर सोडलं तर असं एकही वर्ष नाही की त्या ठिकाणी प्रीमियम घेतला त्यापेक्षा प्रीमियम पेक्षा जास्त नुकसान भरपाई दिली. त्यावेळेला झालेलंच नाही. मग ह्यातून लक्षात काय येतं की 2019 हे निवडणुकीचं वर्ष होतं. निवडणुकीच्या वर्षातच फक्त कंपन्यांना सरकारने विमा द्यायला भाग पाडलं. म्हणजे निवडणुकीच्या दरवर्षी निवडणुका आल्या असल्या तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. म्हणजे हे चालवतोय कोण? विमा कंपन्या. विमा कंपन्या कंट्रोल कोणाचा आहे? 4 वर्ष लुटायचं
निवडणुकीच्या वर्षात पैसे द्यायचे आणि जे सत्ताधारी आहेत त्यांनी म्हणा तेव्हा आम्ही कसा विमा मिळवून दिला, किती मदत मिळवून दिली शेतकऱ्यांना, ह्याच्या बाबतीत सुद्धा विचार करण्याची गरज आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे, ही योजना आपण बघतोय की गुजरातला अख्ख्या देशातलं सगळं वरवडून नेलं जातं. कसं काय थोडक्यात आपले उद्योग असतील, बाकीच्या सगळ्या गोष्टी विमा कंपन्या त्याच्यावर द्यायचंय. गुजरातला सगळ्या चांगल्या गोष्टी नेल्या जातात. म्हणजे पंतप्रधानांच्या स्वतःच्या नावची योजना आहे. ही योजना गुजरातमध्ये का नाही ह्याचा आपण विचार केला पाहिजे महाराष्ट्रात. जर चांगली असती किंवा शेतकऱ्यांची जायची असती तर गुजरातमध्ये निश्चितच राहिली असती. गुजरातून बाहेर पडले. या योजनेत बाहेर पडले का पडलं गुजरात बाहेर? ही योजना शेतकऱ्यांसाठी आहे का खाजगी कंपन्यांसाठी आहे हे आकडेवारून दिसून येते. अजून पण आपण जेवढा प्रीमियम भरतो आणि शेतकऱ्यांना मदत दुसरी देतो. आता बाकीच्या जिल्ह्यात पण खूप मोठे प्रश्न आहेत, पण तो गाजतो काय आमच्याकडे जास्त थोडं अवेअरनेस आहे किंवा आम्ही जास्त सगळेच भांडतो, लोकप्रतिनिधी ते असतील आम्ही असतील, त्यामुळे चर्चेला जातो. किंवा वेगवेगळे वाद होतात आमच्याकडे, त्यामुळे चर्चेला जातो. पण हा विषय जे महाराष्ट्रात पूर्ण जिल्ह्यात सगळीकडेच नुकसान भरपाई विमा कंपन्या देत नाही, त्यांच्या जे गाईडलाईन्स आहेत किंवा ज्या निकष अटी आहेत, मागे एकदा सचिवांचं केंद्रीय सचिवांचं कृषीच्या असं स्टेटमेंट आलं होतं की आम्ही ह्यात सुधारणा करून शेतकऱ्यांच्या हिताचे निकष घालू. असं स्टेटमेंट काय करावं लागलं? कारण हे सगळे निकष किंवा सगळ्या कंपन्यांना ज्या गोष्टी पाहिजेत त्यांच्या बाजूने सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळं हे कुठेही टिकत नाही. आम्ही आता बघतोय, तुम्ही बघताय की सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन देखील आम्हाला अजून पैसे मिळाले नाही. 2020चे पैसे मिळाले नाहीत. 21चा प्रश्न आहे. 21च्या बाबतीत आमची 24 तारखेला राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक आहे. 22च्या अजून कंपनी पंचनामे दिले नाहीत. आता ह्या गोष्ट कंपनी ही केंद्र सरकारची कंपनी आहे. ऍग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी केंद्र सरकारच्या मालकीची कंपनी आहे. म्हणजे आज पण खाजगी कंपन्या शेतकऱ्यांची लूट करत होत्या हे आपण ऐकलं होतं, हे होतं. आता केंद्र सरकारच्या कंपन्या सुद्धा हे शेतकऱ्यांनी लूट करायला लागल्या. एक त्या बैठकीनंतर रात्री उशिरा राणा जगजित सिंग यांच्या मुलाने व्हिडिओ टाकला. तुमच्याकडे थोडे अपशब्द वापरले. तुम्ही पुणे मुंबईमध्ये कुठे फिरता हे पण मी जाहीर करतो. तर ते पुणे मुंबईमध्ये तुम्ही कुठे फिरता हे तुम्ही काही सांगू शकाल? आता कसं आहे, मी आता आज नगरला होतो. मी असं नाही की मला कोण ओळखत नाही किंवा मला कोणी दिसत नाही. समजा माझं असं कुठं जर समजा दिसत असेल त्यांना तर माझे फोटो काढायचे, साहेब आजचं जग काय असं नाही. ह्याच्यापूर्वी त्यांनी माझ्याबद्दल वेगवेगळे स्टेटमेंट केलेले होते. पण पब मध्ये कोण असते, बार मध्ये कोण असते ह्या जिल्ह्याला माहिती आहे. मी काय काम करतोय, मी कशा पद्धतीने काम करतोय, आमच्या जिल्ह्याला सगळं माहिती आहे. त्याच्यामुळं अशा लोकांच्या आरोपाकडे आपण किती गांभीर्याने घ्यायचं आणि आपला फेस काय असा आहे का पुढे लपून राहण्यासारखा ते दिसणार आहे. आणि 24 तास ज्या माणसाला माणसातनच उरक होत नाही त्या माणसाला ह्या पद्धतीनं बोलणं, मला वाटतं खऱ्या अर्थानं संस्काराची गरज, त्यांचं भाषण ऐकल्याच्या नंतर खरं त्यांच्या वडिलांनी विचार करण्याची गरज आहे की बाबा नेमकी संस्काराची गरज कुणाला आहे, माझ्या कुटुंबाला आहे का स्वतःच्या कुटुंबाला आहे. मला वाटतं त्याच्यात त्यांनी थोडं लक्ष घातलं तर किंवा पुढची पिढी तर वाचल असं मला वाटतंय. आणि हे त्रिकलाबाधित सत्य असते की कुणाचं पर्सनल गोष्टी ही काय, आणि राजकीय माणसाची तर अजिबात लपून राहत नाही, कुणाचीच राहत नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं फक्त तुमचे इमेज डॅमेज करण्यासाठी, तुम्हाला काहीतरी वाईट पद्धतीनं प्रेझेंट करण्यासाठी ह्या गोष्टी सगळ्या त्यांच्या धडपडा असतो तो चालत आलेला आहे. आणि योगायोगानं काय झालं, पूर्वी तुमचं एवढं सोशल मीडिया इतका काय हे नव्हता, प्रॉमिनंट नव्हता. पण पूर्वी माझ्याबद्दल सांगायचे की कुठं आम्हाला बारमध्ये बसताना बघितलं. आता मी सकाळी 4ला उठून योगा करणारा माणूस, 4 ते 5 म्हणजे रात्री उशीर झाला तर 12च्या नंतर सुद्धा व्यायाम करणारा माणूस. मग हा माणूस खरंच अशा कुठल्या नशेच्या आहारी असेल का, सामान्य माणसं विचार करते. आणि कसं आहे, माझा चेहरा बघितल्याच्या नंतर आणि त्यांचा चेहरा बघितल्याच्या नंतर नेमकं कोण नशेच्या आहारी होतं हे मला वाटतं कुठल्या डॉक्टरला सुद्धा दाखवायची गरज नव्हती. आपल्याला सुद्धा सहज लक्षात आलं असतं की नेमकं नशेच्या आहारी कोण आहे, नशेमध्ये कोण बडबड करतंय असो. पण एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी झाली की कसं असतंय की वडिलावरचं प्रेम काय असतंय. एक लक्षात घ्या, स्वतःच्या वडिलाला फक्त पुढच्या माणसानं अवकातीत राहा इतकं म्हटलं तर किती राग येतो माणसाला. मग ह्या मंडळीला मला विचारायचं आहे की माझ्या वडिलांची तुम्ही सुपारी देऊन हत्या करून आणली, मला काय वाटतं असेल, माझी काय भावना असेल. पण हा आरोप हे सहन होऊ शकत असेल का मला? पण हा तुम्ही आरोप करताय, पण त्यांनाच पुढे ते आरोपी त्यांना पुढे असं त्यांचा सिद्ध नाही झालेला, त्यांना शिक्षा नाही झाली. आरोप वारंवार करतोय मी असाच आरोप करतोय अशातला त्याच्या पाठीमागची कारण. कुठलीही हत्या करण्यामागं एक उद्देश असतो, मोटिव्ह असतो. त्या केसमध्ये राज्य सरकारनं काहीच तपास केल्याच्या नंतर माझी आई हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी पिटिशनर म्हणून गेली. मग त्याच्यानंतर हा तपास सीबीआयकडे वर्ग झाला.
सीबीआयकडे तपास वर्ग झाल्याच्या नंतर सीबीआयनं त्यांचं सरकार त्यावेळेस होतं, राज्यातही आणि केंद्रातही त्यांचं सरकार होतं, ते सत्ताधारी पक्षाचे खासदार होते. असं असताना सीबीआयनं त्या ठिकाणी त्यांना आरोपी क्रमांक 1 केलेलं आहे आणि त्याच्यात सगळ्यात महत्वाचा जबाब आहे तो पारसमल जैनचा आहे. आणि ही केस चालू आहे अजून त्यांना दोषी धरलेलं नाही, याचा अर्थ त्यांना निर्दोषी मुक्त केलेलं नाही. अजून केस चालू आहे, ट्रायल चालू आहे, केसची अंतिम स्टेजला आहे. आणि मला खात्री आहे, माझा न्यायाधीशावर विश्वास आहे की 2000 जवळपास 6 पासून हे प्रकरण आहे, आज 2023 येतोय आणि वारंवार कोर्टामध्ये सुद्धा काहीतरी कारण काढायचं, वकीलच नाही, हेच नाही, तेच नाही म्हणून तुम्ही जर कोर्टाचा रोजनामा काढला तर ह्या केसला निकाल लागू नये म्हणून, प्रलंबित राहावी म्हणून कुठली बाजू प्रयत्न करते हे सुद्धा आपल्या सगळ्याच्या समक्ष येईल. आणि माझा धाकटा भाऊ हा 24 तास या केससाठी त्या ठिकाणी प्रत्येक तारखेला तो जातोय. प्रत्येक आता सध्या मला वाटतंय फक्त शेवटच्या स्टेजमध्ये आहे. आता साक्षी पुरावे संपलेले आहेत. फक्त आता मला वाटतं त्यांचे जे काही विटनेस असतात आरोपी पक्षाचे, ते विटनेस तपासायचे आणि आर्ग्युमेंट इतकंच त्या केसमध्ये राहिलेलं आहे आणि निकाल लागणारच आहे. आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. एक लक्षात घ्या, कधीही कुठलाही माणूस विनाकारण कुणावर आरोप करत नाही, काही करायचंही कारण नाही. शेवटी नातं जर बघितलं तर ते नातं म्हणजे असं उगाच काहीतरी मूर्खासारखा आरोप करण्यासारखं नाहीये. खरं ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, ज्यानं ही सुपारी घेतली त्याच माणसानं 164चं स्टेटमेंट दिलं, त्याच्याच जबाबावर हा क्राईम रजिस्टर्ड झालाय. हे सगळं त्यांचं सरकार असताना झालेलं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यात तथ्य आहे. आणि माझं एक प्रांजळ मत असतंय, आपण जे वागतोय ना ते आपल्याला कधी ना कधी ती रिव्हर्ट बॅक होऊन भोगायची पाळी येते. मला वाटतंय नियती कधी कुणाला सोडत नसती. मी विनाकारण करत नाही, हा विषय सुद्धा मी काढला नव्हता. मला एक लक्षात आलं त्या दिवशी शांततेनं बसल्यावर की स्वतःच्या वडिलाला बोलल्याच्या नंतर कसा राग येतो. मग मला काय होत असेल, मी कशा पद्धतीने दिवस काढले असतील. माझे वडील तर माझ्यासाठी सर्वस्व होते. माझे वडील गेल्याच्या नंतर तर म्हणजे अक्षरशः काहीच नाही आयुष्यात, अशी परिस्थिती होती. आम्ही कोण होतो, आम्ही काय होतो, काय आम्हाला पॉलिटिकल ब्रॅक फार लय मोठं ताकद होती का, काय होतं का, आर्थिकदृष्ट्या त्यांच्या बरोबर होतो आम्ही, यांची दहशत एवढी होती. मला वाटतं तशा परिस्थितीत धाराशिवच्या जनतेनं माझ्या पाठीमागे ताकद उभी केली, सामान्य माणसं पाठीमागे उभं राहिली आणि त्याच्या ताकदीवर मी आलो. आणि कालचा सुद्धा विषय मी काढलेला नाही. जेव्हा त्यांनी माझे संस्कार काढले, जेव्हा त्यांनी इतका पोटातून आग बाहेर पडली, त्यावेळेस मी त्यांना फक्त जाणीव करून दिली की माझी काय अवस्था असेल ह्याचा तुम्ही विचार करा. ओमराजे, जेव्हा 2019ची इलेक्शन झाली तेव्हा राज्यभर भाजप आणि शिवसेनेची युती झालेली होती. तर उस्मानाबादमध्ये पण म्हणजे तुम्ही सुद्धा 2019च्या लोकसभेला मोदींचा चेहरा लावून निवडणूक जिंकले. तुमचे प्रतिस्पर्धी जे आत्ता जे प्रतिस्पर्धी आहेत आणि तेव्हा भाजपचे उमेदवार असले त्यांनी यांचा उद्धव ठाकरेंचा फोटो लावून हे केला. मग जो राज्यात आणि देशात युती असताना उस्मानाबादमध्ये काय परिस्थिती होती 2019मध्ये लोकसभा आणि विधानसभेला? मी अतिशय प्रांजळपणे सांगतो की विधानसभेच्या निवडणुकीत जरी ती भाजपमध्ये गेली असेल तरी मी लोकांना त्यावेळेस सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की माणसं जरी एका पक्षातनं दुसऱ्या पक्षात स्वार्थासाठी गेली असते आणि ही माणसं कशासाठी सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांना सोडून चालले. 40 वर्षाच्या शरद पवार साहेबांनी फक्त त्या कुटुंबाच्याच ताब्यात सगळी पार्टी जिल्ह्यातली दिली होती. त्यांना मुख्यमंत्री पद सोडलं तर मला वाटतं कुठलं पद द्यायचं पवार साहेबांनी सोडलेलं नाही पात्रता नसताना. मला वाटतं त्या पवार साहेबांना सोडायचं आणि भाजपमध्ये जायचं कशासाठी, फक्त मंत्री होण्यासाठी. आणि मंत्री कशासाठी व्हायचंय, देशात क्रमांक 3चा श्रीमंत खासदार होण्यासाठी मंत्री व्हायचंय. आणि जिल्हा मात्र तुमच्या दरिद्री, मी ग्रामीण भाषेत बोलतो कारण ऍस्पिरेशनल म्हणल्यावर कुणाला कळणार नाही, पण दरिद्री जिल्ह्याच्या यादीत क्रमांक 3चा जिल्हा म्हणून या धाराशिवची ओळख. हे सगळं चालू होतं. आणि त्याही वेळेस मी सांगितलं होतं की माणसं गेली म्हणून त्यांची वृत्ती बदलत नसती, जरी कुठल्या पक्षात असला तरी त्याला पाडा. हे माझं पहिलं वाक्य होतं आणि त्यावेळी मी स्टेटमेंट केलं होतं आणि प्रयत्नही केला होता. असो, पण त्याच्यानंतर आपण जे म्हणताय की बाबा मोदींचा चेहरा तुम्ही वापरला, आमची भाजपची सेनेची युती होती, निश्चित मोदींचा फोटो होता, पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा पण फोटो होता, आदरणीय उद्धवजी ठाकरेचा पण साहेबांचा पण फोटो होता, आदरणीय आदित्यजींचा पण फोटो होता. आणि आपल्या माहितीसाठी मला सांगायचंय की 2014च्या पूर्वी धाराशिव लोकसभा आपण निकाल काढून बघा, तिथनं नरिरेताई कल्पनाताई नरिरे मला वाटतं ह्या खासदार होत्या. त्यावेळेस मोदींचा राजकारणात प्रवेश नव्हता. त्याच्यापूर्वी शिवाजी बापू कांबळे खासदार होते शिवसेनेकडनं, धनुष्यबाणाकडनं, त्यावेळेस पण मला वाटतं मोदींचा राजकारणात प्रवेश नव्हता. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा बाळासाहेबांच्या विचाराला मांडणार आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांच्या विचाराला मांडणार आहे, आदित्यजींच्या विचाराला मांडणार आहे, आणि त्या मतदारसंघात पूर्वी सुद्धा खासदार मोदींची लाट येण्यापूर्वी सुद्धा
धाराशिवचे खासदार शिवसेनेचे होते. ओके. आणि आपल्याला अतिशय प्रांजळपणे सांगायचंय की आपण जर 5 वर्षामध्ये अतिशय ग्राउंड लेवलला जाऊन आणि हृदयातनं म्हणतात ना, बाय हार्ट, जर आपण प्रत्येकाच्या कामाला पडलो असेल, प्रत्येकाच्या अडचणीला पडलो असेल, आणि जर आपण फक्त खासदार आणि मतदार इतकंच नातं न ठेवता की त्याच्या घरातला एक सदस्य म्हणून जर आपण काम केलं असेल, तर मला वाटतं मतदार कधीही विसरत नाहीत. ठीक आहे, मोदींचा चेहरा मोठा आहे, देश लेवलचा चेहरा आहे त्यांचा, पण आपला किमान आपल्या मतदारसंघापुरता तरी त्यांचा मोठा चेहरा बघायचा ऐवजी माझा छोटा चेहरा थोडं तरी लोक बघतील. आणि सगळ्यात महत्वाचं, हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेला तो मतदारसंघ आहे. उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्याला वाढवायचं काम केलंय. आदित्यजी ठाकरे साहेबांचं सुद्धा त्याच्याकडे लक्ष आहे. त्यामुळे मला खात्री आहे की लोक कामाच्या जोरावर सगळ्यांच्या, आज आपल्याला सांगावं की शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ह्या जिल्ह्यात उद्धव साहेबांच्याच माध्यमातून मंजूर झालं. 60 TMC साठी 1200 कोटी रुपयाचं बजेट उद्धव साहेबांच्याच काळात मंजूर झालंय मला वाटतंय. आणि सगळ्यात महत्वाचं, उस्मानाबादचं नामकरण धाराशिव करायचा ठराव सुद्धा सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत असताना त्यांना घेऊन केलाय. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघितल्याच्या नंतर आणि आपण केलेल्या कामाचं फळ, आणि ह्याच्या पुढे जाऊन मी सांगतो की डेस्टिनी, नियती नावाची एक गोष्ट असते. तुम्ही जर प्रामाणिकपणे काम केलं असेल, तुम्ही लोकांच्या उपयोगाचं काम केलं असेल आणि तुमचं काम जर सच्च असेल, तर लोक कधीही तुम्हाला अंतर देत नाही आणि परमेश्वर हे आपल्या पाठीमागे आशीर्वाद ठेवत असतो. 2024 मध्ये मोदींचा चेहरा नसला तरी तुम्हाला असं वाटतं तुम्ही निवडणूक जिंकू शकता? 100%. ओके. शेवटी लोकांना काय पाहिजे, शेवटी मतदारसंघामध्ये काम करणारा खासदार पाहिजे का, निवडून आल्याच्या नंतर दिसलाच नाही असा खासदार पाहिजे, हे लोक ठरवतात. पण चर्चा पण अशी की तुमच्या विरोधात तुमचे जे परंपरागत प्रतिस्पर्धी आहेत राणा जगजितसिंह हेच उभे राहण्याची शक्यता आहे? कुणीही असू दे साहेब, माझी काय कसं आहे, शेवटी लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये कोण उभा राहायचंय, काय करायचंय, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. शेवटी प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे. आणि शेवटी कुणीही जरी असलं तरी आपण केलेलं काम, त्याच्यावर माझा विश्वास आहे, माझ्या मतदारावर माझा विश्वास आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण केलेल्या चांगल्या कामाबद्दल जो परमेश्वर आशीर्वाद देतो त्याच्यावरही विश्वास आहे आणि डेस्टिनीवरही विश्वास आहे. त्याच्यामुळं चांगल्या ह्याला कधी परमेश्वर अपयश येऊ देत नाही. तुम्ही अनेक सभांमधनं सांगत असता की तुमचा मोबाईल सतत वाजत असतो आणि तुम्ही त्याला रिप्लाय देता. लोक अगदी स्टेपनी पण मला नाही असं सांगत असतात, जॅक नाही असं सांगतात. तर काय असे कशामुळे तुम्ही फोनची स्टाईल तुमची कशामुळे तुम्ही ही केली, किंवा आपोआपच तुम्हाला सवय होती तशी? साहेब, माझं मी नशीब समजतो की मी लोकनेते विलासराव देशमुख साहेबांचं पण सानिध्य मला लागलं. बरं. पुन्हा लोकनेते गोपीनाथजी मुंडे साहेबांचं पण सानिध्य मला लागलं. हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं पण सानिध्य लागलं. मी नशिबान माणूस आहे की मला तेवढ्या कमी कालावधीमध्ये सुद्धा ह्या तिन्ही लोकनेत्यांचं सानिध्य लाभलं. ते कसे काम करते. मला वाटतं विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना सुद्धा सामान्य माणसाचा जर फोन उचलू शकत असतील, तर आपण तर तेवढं एवढा म्हणजे पूर्ण राज्याचा व्याप आपल्यावर नाही, एका मतदारसंघाचाच आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाचं आपण मतदान मागत असताना प्रत्येकाला मत मागतो. मग त्याचा अर्थ प्रत्येकाच्या कामाला पडलं पाहिजे, ही आपली जबाबदारी. आता माझे फोनवर येणारे जर फोन आपण बघितले, मी तर म्हणतोय माझं कॉल डिटेल्स काढा. माझे कॉल डिटेल्स काढल्याच्या नंतर एकही दिवस असा जाणार नाही की 550 पेक्षा कमी कॉल माझ्या फोनवर आले तर रिसिव्ह केलेले आहेत. जरी मला मिस कॉल, आता तुमच्याबरोबर मी बोलतोय, आता माझ्या फोनवर मिस कॉल पडत राहतील, पण मी त्यातला एकही फोन कॉल बॅक केल्याशिवाय सोडत नाही. उद्देश काय, कुठला तरी माणूस अडचणीत असतो, काहीतरी परेशानी असते म्हणून तो फोन करतोय. आणि शेवटी काम लहान असू द्या मोठं असू द्या, त्या माणसाची अडचण आहे म्हणल्याच्या नंतर ती अडचण आपली स्वतःची आहे असं समजून मी असेल, आमदार कैलास पाटील साहेब असतील, आम्ही सगळेच काम करतोय. आणि म्हणून अजून तरी अनआन्सर्ड, आणि जरी अनआन्सर्ड राहिला तरी कॉल बॅकचा फोन एकही माझा राहिलेला नाही. अतिशय विश्वासानं सांगतो, हे फक्त तुमच्या मुलाखतीत सांगतोय अशातलं नाही. तुम्ही 10,000च्या सभेत मला नेऊन उभा करा, 1,00,000च्या सभेत नेऊन उभा करा, तिथं सुद्धा हा प्रश्न मी पुढच्या लोकांना टाकू शकतो. कारण तेवढे फोन मी घेतो, प्रत्येकाला रिप्लाय देतो. आणि जर म्हणता की तुमचा फोन ओमराजे निंबाळकरच्या ऐवजी जस्ट डायल म्हणून अनेकांनी सेव्ह केलेला आहे. मला वाटतं प्रत्येक समस्येवरती उत्तर. आणि साहेब काही असू द्या, खरं मला त्याच्या बाबतीत योगायोगानं माझ्या वडिलांचं स्मरण होतंय की माझ्या वडिलांचं कामाची पद्धत अशी होती, योगायोगानं आणि दुर्दैवानं म्हणा, त्यांना कधी आमदार खासदार ते झाले नाहीत, पण कामाची पद्धत त्यांची अशी होती की कुठल्याही अडचणीतले माणूस आला तर त्याची अडचण स्वतःची अडचण आहे असं समजून त्यांनी काम केलेलं आहे. आणि मला वाटतं त्यांचा वारसा आपण चालवत असताना मला वाटतं त्यांच्या नावाला कुठं
कमीपणा होणार नाही. मला वाटतं ती जपणं माझी जबाबदारी आहे. ओके. आणि शेवटी आपल्याकडे काय आर्थिक ताकद नाही, आर्थिक रसद नाही, संस्था नाहीत आपल्याकडं. आपल्याला सामान्य माणसाचा आशीर्वाद आहे. आणि सामान्य माणसाच्या सुखदुःखात, सामान्य माणसाच्या अडचणीत जर आपण राहिलो तर सामान्य माणसं आपल्या सोबत राहतील. मला वाटतं हीच त्याच्या पाठीमागचं गमक आहे. आणि ते मी अखंडपणे करत आलोय, आजच नाही, अगदी राजकारणाला सुरुवात केल्यापासून आणि आजपर्यंत पाळलं. एक थोडंसं थोडं पुन्हा पाठीमागे नेतो. तुम्ही तुमच्या वडिलांचा उल्लेख केला, पण वडील आणि पद्मसिंह पाटील एकत्रच काम करत होते, एकत्रच सगळं. जिल्हा असं बोललं जातं की पद्मसिंह पाटील राज्य पाहिजे आणि तुमचे वडील पवनराजे निंबाळकर हे उस्मानाबाद जिल्हा पाहिजे. तर नक्की काय असं घडलं होतं की हे एक काही जी जोडी होती फुटली आणि एकदम वैर निर्माण झालं त्याच्यामध्ये? विषय काय झाला की पवनराजे साहेब सामान्य माणसाच्या कामाला पडत होते कायम, त्याचा स्वभाव. याच्या आधी एकच फक्त या दोघांमध्ये नातं नक्की काय होतं? अनेकदा थोडस सांगितलं सांगतो तुम्हाला. खरं नातं सांगण्यासारखं राहिलं नाही, पण तरी सांगतो आता, कारण ती शेवटी आहे. माझे आजोबा म्हणजे माझ्या वडिलांचे वडील संताजीराव राजे निंबाळकर आणि पद्मसिंह पाटलाचे वडील हे दोघ जण सख्खे भाऊ. ओके. हे दोघ जण सख्खे भाऊ. पण ते फंड पाटलांच्या घरी दत्तक गेले आणि दत्तक पद्मसिंह पाटलांचे भाऊ नाही, पद्मसिंह पाटलाचे वडील. ओके. पद्मसिंह पाटलाचे वडील बाजीराव पाटील. ओके. म्हणजे ते बाजीराव राजे निंबाळकर. ते दत्तक गेले पाटलाच्या घरी, म्हणून ते राजे निंबाळकरांचं आडनाव त्यांचं पाटील झालं. अच्छा. म्हणजे असं नातं आहे ते. आणि तुम्हाला सांगतो की माझे वडील काम करत असताना ग्राउंड लेवलला काम करायचे, त्यांचा चांगला संपर्क असायचा. आणि त्याचा परिणाम असा झाला की पद्मसिंह पाटील निवडणुकीच्या प्रचाराला जरी आले तर लोक म्हणायला लागले की तुम्ही पवनराजेला पाठवून दे, तुम्हाला याची गरज नाही. त्यांना का कसं तयार झाला माहित नाही, त्यांनाच ते वाटायला इनसिक्युर फील करायला लागली ते. आणि त्याच्यातनं मग माझ्या वडिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप करून म्हणा, त्यांना बदनाम करायचा जे प्रयत्न झाला, त्या सगळ्या गोष्टीतनं वडील चिडून गेले. मला वाटतं कधी आयुष्यात तिने त्यांना असं केलं नसतं, पण ज्या पद्धतीनं माझ्या वडिलांचं इमेज डॅमेजिंग करायचा प्रयत्न केला, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले. आणि शेवटी विधानसभेचा निकाल बघितल्याच्या नंतर एवढं सगळं करून सुद्धा, पवनराजे अपक्ष उभा राहून सुद्धा, पवनराजेचा पाठिंबा आपल्याला हे सांगून सुद्धा आपण 484 मतांना निवडून येतोय हे लक्षात आल्याच्या नंतर आपल्याला पॉलिटिकल विरोधक हा आहे आणि ह्याला संपवलं तर कोण नाही, ह्या विचारानं केवळ माझ्या वडिलांना त्या ठिकाणी संपवलं गेलं. ही वस्तुस्थिती. आणि तेव्हा तुमचं वय किती होतं? मला वाटतं मी बघा ना, आता 83चा जन्म आहे माझा. साधारणतः 2006ला जर पकडला आपण तर 17 आणि 6 23 वर्ष. ओके. मग तेव्हा शिवसेनेचा जाऊ असं तेव्हा 2009 मध्ये तुम्ही शिवसेनेचा पर्याय काय स्वीकारला? तेव्हा नक्की काय घडलं? काय झालं होतं, 2006ला माझे वडील राजकीय ह्याच्यात होते. ज्या दिवशी वडील गेले त्या दिवशी शपथ घेतली की ह्या वृत्तीच्या लोकांना राजकारणात थारा द्यायचा नाही. त्यांचं राजकारण त्यांना वाटतंय ना की पवनराजे संपले, आता आपल्याला राजकारणात विरोधक नाही, तोच विरोधक तितक्याच ताकदीचा तयार करायचा, ही शपथ घेऊन मी बाहेर पडलो. आणि 6 पासून अखंडपणे झटतोय, झगडतोय. सुरुवातीला माझे वडील काँग्रेसमध्ये काम करायचे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीची युती होती. आणि 2009च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पण ती युती त्या ठिकाणी आडवी आली, कारण काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमध्ये ती जागा राष्ट्रवादीला सुटली. त्यामुळे काँग्रेसनं निवडणूक लढवायचा काही संबंध नाही. आणि मी ठरवलेलं होतं की ह्या लोकांना आपल्याला राजकारणातनं 100% बाजूला काढायचंय, कारण हे लोकांच्याही हिताचे नाहीत. जी माणसं स्वतःच्या सक्का चुलत भाऊ कळत नाही, ते माणसाला सामान्य माणसाबद्दल काय असणार आहे. ज्या कुटुंबानं कायम नातेवाईकाचं आयुष्यभर राजकारण केलं, म्हणजे आमदार असेल तर पोरगा, खासदार असेल तर वडील, जिल्हा परिषदचा उपाध्यक्ष असेल तर तिथं सुद्धा कार्यकर्ता नाही, तिथं सुद्धा बायको स्वतःची. अशा पद्धतीचं राजकारण करणारी माणसं सामान्य माणसाचा विचार करू शकत नाहीत. ह्या भावनेतनं मी हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरेंना त्या ठिकाणी भेटलो. आदरणीय उद्धवजींनी मला 2009ला विधानसभेची उमेदवारी दिली आणि मायबाप जनतेच्या आशीर्वादावर त्या ठिकाणी तेव्हा तुम्हाला ठाकरे साहेबांकडे कोण घेऊन गेलं होतं? तेव्हा काय मातोश्रीवर तुमचा प्रवेश कसा झाला? मातोश्रीवरच्या प्रवेशाचं खरं फार मोठी ट्रॅजेडी आहे. बरं, म्हणजे अजून त्यासाठी एक वेगळी मुलाखत थोडक्यात सांगा जरा. एवढं सांगतो की लोकसभेच्या निवडणुकीत पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीचे उमेदवार होते आणि रवी गायकवाड सर त्यावेळेस लोकसभेची निवडणूक लढत होते. बरोबर. मी 6 महिन्याच्या पूर्वी जरी रवी गायकवाड उमेदवार होते तरी मी स्वतः उमेदवार आहे असं समजून मी पूर्ण लोकसभेमध्ये त्यावेळेस प्रचार केला होता. आणि ही माणसं वाईट आहेत, त्यांना तुम्ही पराभव करा ही मी सांगत होतो. आणि मला वाटतं 6 महिने माझा त्याच्या पक्षाशी संबंध नसताना सुद्धा एक तरुण पोरगा
काय त्याच्यात आग आहे, काय त्याच्यात आहे, मला म्हणजे उद्धव साहेबांना ते मला वाटतं बहुतेक लक्षात आलं होतं. बरं. आणि मग उद्धवजींनी मला मी त्यावेळेस पण म्हणलं होतं, साहेब मी उद्या समजा कदाचित अपक्ष उभा राहिलो तर तुम्ही मला मदत कराल का? पण मी मदत जी करत होतो सरांना ती काय म्हणजे काहीतरी मिळावं किंवा आमदार व्हावं, खासदार व्हावं ही नव्हता. रवी गायकवाड सरांना. हो, रवी गायकवाड सर 2009ची निवडणूक आहे, लोकसभेची. त्यावेळेस मी अगदी बाय हार्ट काम केलेलं होतं. आणि पुढे कोण काय मदत करावी ह्या भावनेतनं नाही की पद्मसिंह पाटलाचा पराभव झाला पाहिजे. त्यावेळेस फक्त 4000 मतांनी ते विजयी झालं होतं, फक्त 4000 मतं लोकसभेला. मला वाटतंय त्याच्यानंतर ज्यावेळेस विधानसभा लागली त्यावेळेस उद्धवजींचं म्हणणं आलं आणि आमच्याही सगळ्यांची चर्चा झाली की बाबा तुमचा उद्देश काय की बाबा ही मंडळी नको आहे. मग तुम्ही एखाद्या पक्षाचं तिकीट जर कदाचित पवनराजे साहेबांना असतं तर राजेसाहेब पण 2004च्या निवडणुकीत पडले नसते आणि पुढचं हे घडलंच नसतं. मग हे झाल्याच्या नंतर उद्धवजींनी त्या ठिकाणी मला घेतलं पदरात आणि अगदी वडिलकीच्या नात्यानं बाळासाहेबांनी, उद्धव साहेबांनी सगळ्यांनी ताकद दिली. मला 2009ला विधानसभेची उमेदवारी दिली, आमदार केलं. मला वाटतं हे त्यांचे उपकार आहेत आणि ह्याच्यात आपण कधीच परत उतरा येऊ शकत नाही. तुम्हाला मातुश्री दाखवलं कोणी? मातुश्री त्यावेळेस साहेब ज्ञानेश्वर पाटील म्हणून एक हे होते, माजी आमदार होते. त्यांनी पहिल्यांदा रेल्वे फाटकाच्या एक क्रॉसिंगचं काम चालू होतं, तिथं उद्धवजींची माझी भेट घालून दिली. त्यांनी सांगितलं की लोकसभेला हा पोरगा पूर्ण प्रचार करतोय सरांचा आणि आपल्याला मदत करतोय. मग उद्धवजींनी त्याच वेळेस मला बघितलेलं होतं, म्हणजे तीच भेट आणि मग ती साहेबांनी कायम लक्षात ठेवली, स्मरणात ठेवली. आणि मी ज्यावेळेस आमदार झालो, निवडून आलो, त्यावेळेस मला बाळासाहेबांची भेट घालून दिल्याच्या नंतर मला उद्धवजींनी अशी वेगळी ओळख करून दिली, हा त्या पद्मसिंहाचा पोराचा पराभव करून आलेला ओमराजे आहे, त्याच्या वडिलांचा असा मर्डर झालेला आहे. मग बाळासाहेब त्यावेळेस म्हणले तू काळजी करू नको म्हणले, आता शिवसेना तुझ्या पाठीशी आहे म्हणले, ती सिंह असला तर आता वाघ आहे म्हणले आपण. म्हणजे बाळासाहेबांचं बोलायची म्हणजे वेगळीच ही होती, एक वेगळी ऊर्जा होती. आणि त्या दिवशीपासून आदर दिलेला आहे बाळासाहेबांनी. त्या दिवसापासून मला वाटते काही नातं आपण कुणाच्या तरी पोटी जन्माला येतो म्हणून तयार होतात, पण काही नातं अशी असतात की जी आपण पुन्हा आयुष्य जगत जगत तयार होतात आणि त्या दिवशी घट्ट असतात आणि ते आजही घट्ट ठेवायचं काम. पण जेव्हा लोकसभेमधले 13 शिवसेनेचे आमदार खासदार फुटले लोकसभेचे, तर तेव्हा तुम्हाला फोन आला होता जसा कैलास पाटलांना फोन आला जेव्हा ती पळापळ सगळी सुरू होती तेव्हा? आपल्याला सगळ्याला माहित असेल की प्रयत्न त्यावेळेस सगळ्याच पातळीवर सगळ्याच पद्धतीने झाले होते. पण एकदा आपलं ध्येय ठरलेलं आहे, आपला उद्देश ठरलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं काय की आपल्याला काही जरी झालं, संघर्ष करायची पाळी येत असेल, आपली सत्ता जात असेल, आपल्याला कुठलं पद मिळत नसेल किंवा आपल्याला कदाचित उद्या समजा ह्याच्यामुळे आपल्याला काही राजकारणात पण काही त्रास होत असेल, तर त्याची तमा न बाळगता, परिणामाची तमा न बाळगता आपण प्रामाणिक माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे. मला वाटतं हे माझे संस्कार आहेत, हे शिक्षण आहेत. आणि ज्या माणसानं आपल्याला या सगळ्या संधी दिल्यात, मला वाटतं संकटाच्या काळामध्ये त्यांना सोडून जाणं म्हणजे मला वाटतं पुरुषार्थ नाही आणि ते सामान्य माणसालाही आवडलेलं नाही, सामान्य माणसालाही ते पटत नाही. आणि सामान्य माणूस त्याचा फक्त वाट बघतोय. माझं कायमस्वरूपीचं वाक्य आहे की खपटाच्या आड जायची वाट बघतोय. खपटाच्या आड गेलं की त्या मशीनची बटणं कुठली दाबायची ती लोक पक्क सांगत असतील. आज जरी तुम्हाला दिसत असेल की सत्ता आहे, ही आहे म्हणून काही 4-5 मंडळी कुठंतरी इकडून तिकडे गेलेली दिसते, पण साहेब सामान्य माणूस हा अतिशय मोठी ताकद असते त्याच्या मतदानाची आणि ती ताकद दिसत असते. आपण आता तुमचं विम्याचं उपोषण झालं, हे सगळं शिवसेनेचं सगळं नाट्यमय सगळ्या घडामोडी झाल्या आणि त्या काळामध्ये आता ग्रामपंचायत इलेक्शन तुमच्या जिल्ह्यामध्ये झालं, तर तिथं असं दावा करण्यात आला भाजपकडनं की तिथे शिवसेनेच्या पॅनलचा पराभव झाला आणि राणा जगजितसिंह यांच्या नेतृत्वाखाली भाजपला चांगलं यश मिळालं. तर वस्तुस्थिती काय आहे? फक्त आमच्या जिल्ह्यापुरतं झालं नाही, तर पूर्ण महाराष्ट्रात झालं. निवडणुकी निकाल पूर्ण व्हायच्या आधी त्यांनी जाहीर करून टाकलं की आमच्या एवढ्या ग्रामपंचायत झाल्या. बरं, वस्तुस्थिती काय? पण वस्तुस्थिती तशी नाहीये. परवा तुळजापूर तालुक्यापुरता विचार करायचा, 48 ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. तर महाविकास आघाडीचा सरपंचाचा सत्कार कार्यक्रम झाला, त्या ठिकाणी 48 पैकी 34 सरपंच हजर होते. आम्ही असे तालुका वाईज सगळीकडे कार्यक्रम घेऊन हा सूर्य हा जय दाखवणार आहोत. अच्छा, तुळजापूरचं दाखवायचं झालं, आता पुढचं कळमला आम्ही सगळीकडे दाखवू. हे म्हणजे उगच सांगायचं, कोणातरी उगच जाऊन फोटो काढायचा, आमचाच आहे म्हणायचं, त्या बिचाराला विचारायच्या आधीच डिक्लेअर करून टाकायचं की हा भाजपचा आहे म्हणून. ओके. ही फक्त भाजपची पद्धत, ही फक्त आमच्या जिल्ह्यापुरती नाही, तर तुम्हाला सांगतो महाराष्ट्रात माग पण निकाल पूर्ण व्हायच्या आधी त्यांनी डिक्लेअर करून टाकले एवढ्या ग्रामपंचायत झाले, एवढे सरपंच झाले आमचे. निकाल तर लागू द्या. राणा पाटील ज्या गावात राहते, त्या ज्या वार्डात त्यांचं मतदान आहे, तिथे सुद्धा 3 सदस्य शिवसेनेचे निवडून आले. आता ह्याच्यापेक्षा अजून काय? ओके, अच्छा. जिथं त्यांचं मतदान आहे, त्यांचं गाव जन्मगाव तेर, तिथं 7 लोक विरोधातले निवडून आले. आणि किती पैशाचा उहापोह झाला. आणि लोक, तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ग्रामपंचायतीला एक
नाव घेत नाही त्या ग्रामपंचायतीचं, पण उदाहरण सांगतो. म्हणजे मला सुद्धा विश्वास वाटत नव्हता की अगदी त्यांच्या अंगावर घालायला सुद्धा कपडे नाहीत अशा पोरांनी पॅनल टाकला. तीही कुणाच्या विरुद्ध? एक पारंपरिक ज्यांची कायम ग्रामपंचायत होती ती, आणि दुसरा त्यांचा विरोधक म्हणजे जिल्हा परिषदचा सदस्य. आता राणा पाटील भाजपमध्ये गेल्यामुळं ही दोघं झाली एकत्र. आता मला सांगा, गावातल्या प्रमुख 2 ताकदी एकत्र झाल्या, आणि इकडं तर ही सगळी फाटके कपडे घालणारी पोलं, त्यांच्याकडे बिचाऱ्याकडे पैसे नको, प्रचाराचं धोरण नको, फक्त तरुण पोरं आणि प्रामाणिक पोरं. मला सुद्धा वाटत नव्हतं की ही येतील. तुम्हाला सांगतो, अख्ख्या गावानं त्यांना डोक्यावर घेऊन निवडून दिलं. त्यांची गंमत अशी होती की निवडून आल्यावर गावात जायला सुद्धा घाबरायला होते. म्हणले बहुतेक ती मारतील काय की, म्हणले 2 दिवस ती बिचारी बाहेरच फिरत होती. हा कसा असतो, लोकांनी ठरवलं ना ग्रामपंचायतच्या की असं करायचं. लोक कुणाच्या दहशतीला, कुणाच्या पैशाला बघत नाहीत. सामान्य माणसाला सुद्धा मला वाटतं लोकशाहीची दार उघड करून देणारे मतदान आहे, आणि लोकांनी अनेक ग्रामपंचायतीला दाखवून दिलंय. मला सांगतो, लोक फार हुशार आहेत. लोकांना जे दिसतंय, आज साहेब माझं काम आहे म्हणून मी तुमच्याकडे येईन, तुम्ही काय केलंय याचा मला चांगला अभ्यास आहे, माझं काम करून घेईन. पण तुम्ही जर चुकीचं वागलेला असाल तर तुमचं ते माझ्या कायमस्वरूपी स्मरणात राहील, आणि ज्यावेळेस मला मतदान करायची वेळ येईल तेव्हा त्याचं स्मरण करूनच मी माझं बटन दाबत असतो. बरोबर. ओके. खासदार, तुम्हाला प्रश्न आहे माझा. तुमच्यावर कळंबमध्ये 2019 मध्ये हल्ला झाला होता. तो नेमका हल्ला कुणी केला होता, त्याच्या मागं कोण होतं नेमकं, काय ती समोर आलं नाही? नाही, त्याच्यात तो आरोपी अरेस्ट झाला होता. तो आरोपी मला वाटतं बऱ्याच दिवस जेलमध्ये होता. आता मला त्या केसची सध्या परिस्थिती माहीत नाही, पण तो जेलमध्ये होता, आणि त्यावेळेस ती निष्पन्न झाले. पण आता कसं आहे, त्याच्यावर नको आपण बोलायला काही. त्या पार्श्वभूमी होती. हो, तो भाजपचाच कार्यकर्ता होता. तो भाजपचाच कार्यकर्ता होता. त्याच्या ह्याच्यावर जे होतं स्टेटस वगैरे सगळं, ते सगळं भारतीय जनता पार्टीचं होतं. काही पदाधिकारी पण होता तो, पण मुळात तो स्वतःच सायको असल्यासारखा होता. आणि त्याच्या डोक्यात की आता मोदीचं सगळं आपल्याला करायचं आहे, मग हे म्हणजे अशा वेगळ्याच विचारानं त्याने केलेला प्रकार सगळा. आता शिवसेना कोणाची हा प्रश्न सुप्रीम कोर्टात आणि निवडणूक आयोगाकडे पण आहे सध्या. तर समजा भविष्यात शिवसेना ही शिंदे गटाची आली, जर शिवसेना त्यांच्याकडे गेली, आणि अशा काळामध्ये तुमच्या म्हणजे अपात्रतेची कारवाई तुमच्यावर पण होऊ शकते, आमदारावर पण होऊ शकते, नाही खासदारावर, कारण तुमचं संख्याबळ कमी आहे. अशा वेळेस तुमची काय रणनीती ठरलेली, काय त्याच्यावर विचारमंथन झालेलं? शिवसेना कुणाची हा प्रश्न, तसं तर हे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेला पक्ष आहे. हा प्रश्न यायलाच नको आहे, पण दुर्दैवानं भाजपमुळे हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यांनी जरी निवडणूक आयोगाने काही निर्णय दिला, आता आपण बघितलं की कुणाचे प्रतिज्ञापत्र किती आहेत, प्रतिनिधी सभा कुणासोबत आहेत, प्राथमिक सदस्य कुणासोबत सगळ्यात जास्त आहेत, हे ॲफिडेविट जी गेलेले आहेत ह्यात निवडणूक आयोगापुढं. त्यामुळे शिवसेनेचा निकाल हा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, म्हणजे खरी शिवसेना कोणाची आहे त्यांच्या बाजूनच, आणि उद्धवजींना वारसदार किंवा शिवसेनेची धुरा ही बाळासाहेबांनी स्वतः हयात असताना दिलेली आहे. त्यामुळे शिवसेना कोणाची हा प्रश्नच निर्माण होत नाही. आणि जरी दुर्दैवानं, म्हणजे आता देशात जे चाललंय त्या दुर्दैवानं, आपल्या लोकशाहीचं दुर्दैव म्हणून जर समजा निकाल विरोधात गेला आणि त्या उपरही आमच्यावर अपात्रतेची कारवाई झाली, तरी आम्हाला त्याचं दुःख वाटणार नाही. आम्ही आमच्या मनाला माहीत आहे, कारण जनतेला माहीत आहे की शिवसेना खरी कोणाची आहे, आणि आम्ही खऱ्या माणसासोबत आहेत, उद्धवजी सोबत आहेत. त्यामुळे आम्हाला त्याचं काही वाटणार नाही. एक सांगू का मी त्याच्यात, तुम्ही म्हणला का शिवसेना कुणाची, इंदिरा गांधीचं निवडणूक आठवते का तुम्हाला? गायवासूर घेऊन उभारली होती बघा, त्यावेळेस पक्षातनंच बेदखल केलं होतं इंदिरा गांधींना. काय झालं त्यानंतर ते स्वतः जनतेमध्ये गेले? नाही, पण त्यावेळेस आपल्या आता जेवढी माध्यमं उपलब्ध आहेत प्रचाराची, चिन्ह कळायची तेवढी होती का त्यावेळेस? आता तुम्ही एका सेकंदात सगळ्याला चिन्ह पोचवू शकताय. त्यावेळेस होता का तो काळ? म्हणजे रेडिओवर बातमी दिली तर लोकांना माहीत व्हायचं की बाबा हे चिन्ह अमुखेच आहे म्हणून. तशा परिस्थितीत इंदिरा गांधी थम्पिंग मेजॉरिटीनं आल्या होत्या. कसं आहे, लोकांना ह्या पद्धतीचं राजकारण कधीच आवडत नसतं. एक सांगतो तुम्हाला, की बाबा एखाद्याचं चाललंय, लोकशाहीनं आलेलं सरकार आहे, आणि तुम्ही ते तुमच्या सगळ्या ताकदीचा वापर करून, केंद्राच्या, तुमच्या ईडीच्या, CBIच्या सगळ्याचा ताकदीचा वापर करून, बळाचा वापर करून माणसं फोडायची, आणि मग तुमचं सरकार स्थापन करायचं. ही जी झालेलं आहे ते सामान्य लोकांना आवडत नसतं, आणि सामान्य लोक त्याचा विचार बिलकुल करतात आणि उत्तरही देतात. चिन्हाच्या बाबतीत आपण जर विचार केला, ग्रामपंचायत निवडणूक असेल किंवा विकास सोसायटीची निवडणूक असेल, लोक शोधून मत करतात. अशिक्षित मतदार असतो, ते चिन्ह एवढी माहितीच नसतात, त्या फक्त निवडणुकीपुरती आलेली असतात. मुख्य चिन्ह 17 चिन्ह असते, ती हुडकी ती बारकाईनं क्रॉसिंग सुद्धा, एखादा माणूस पाडायचा म्हणजे हुडकून पाडते. त्यामुळे चिन्ह पोचणं किंवा लोकांना सगळं कळतं. त्यामुळे कुणाला काय दिलं, पक्षाचं नाव दिलं, चिन्ह दिलं, तर लोकांनी ठरवलंय काय करायचं ते लोक करणार बरोबर. खासदार साहेब म्हणजे फक्त त्या खपटाच्या आड जायची वाट बघायला लोक.
तुम्ही म्हटले की एकनाथ शिंदे किंवा शिवसेनेमध्ये बंडखोरी होणार आहे अशी एक दीड वर्षापासून चर्चा होती आणि ह्या सरकारला एक 6 महिने म्हणजे कारण साधारण 6 महिन्यापूर्वी अशी चर्चा होती. ही गोष्ट उद्धव ठाकरेंना माहिती नव्हती का किंवा तुम्ही ती गोष्ट त्यांना सांगितली नव्हती का? अशा प्रकारची काहीतरी घटना घडताय आणि तुम्ही ते काय डॅमेज आदित्य साहेबांनी पण त्यांच्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की उद्धवजींना माहिती होती. उद्धवजींनी त्यांना 1 महिन्यापूर्वी बोलवून घेऊन सांगितलं पण होतं की तुम्ही मुख्यमंत्री व्हा म्हणून. तुम्ही आदित्य साहेबांच्या इंटरव्ह्यूमध्येच मी ऐकलेलं आहे. त्यामुळे त्यांना कल्पना असेल पण जसं आम्हाला वाटलं नव्हतं असं होईल, एवढं चर्चा होती पण एवढं टोकाचं होईल किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात फूट होईल हे कुणालाच वाटलं नव्हतं. म्हणजे उद्धव साहेबांना पण वाटलं नव्हतं की आपल्या एवढी जवळची माणसं अशी करतील. म्हणजे हे विश्वास बसण्यासारखंच नव्हतं, त्यामुळं त्यांना वाटलं नव्हतं. चर्चा होती फक्त. तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला घोड्यावरून रपेट करताना, तर तुमचा फिटनेसचा म्हणजे काय फंडा आहे फिट मी तुम्हाला म्हणजे प्रांजळ सांगतो की मला तुम्ही प्रत्येक माणसाला व्यसन असते काहीतरी. आणि समजा आता एखाद्याला दारू प्यायचं व्यसन असेल तर ती पहिल्यांदा गावाला जायच्या आधी दारूचं दुकान कुठं आहे ती हुडकून ठेवते का तर प्यायला सोपी जावी म्हणून. तसं मला व्यायामाचं व्यसन आहे. मी दिल्लीत असू द्या, मी मुंबईत असू द्या, मी माझ्या घरी असू द्या, कुठेही असू द्या, पहिल्यांदा माझी व्यवस्था असते मला व्यायाम कुठं करता येईल, मला रनिंग कुठं करता येईल, मला योगा कुठं करता येईल, माझी योगा मॅट कायमस्वरूपी सोबत असते. हे कारण काय सांगतो, माणूस आपल्या ह्याच्यात आपण जर नाही फिट राहिलो, आपण जर नाही तंदुरुस्त राहिलो तर आज आपल्याला शुगरच्या 550 बीपीच्या 550 अशा गोळ्याची बॅग कॅरी करून मग उद्या पत्तं पाळत लोकांची कामं करत जावं लागतंय आणि तितक्या उत्साहानं तुम्ही ते करू शकत नाहीत. त्यामुळं आपलं आरोग्य चांगलं असणं ही सगळ्यात मोठी जबाबदारी आपली आहे. आणि त्याच्यासाठी मी पहाटे 4ला उठतो. 4ला उठून माझा 1 ते 1.5 तास योगा होतोय आणि अल्टरनेट आज जर 8 किलोमीटर आणि रोज अल्टरनेट डे मी 8 किलोमीटर रनिंग करतो. माझ्याकडे रनिंगचा ॲप आहे. मी 2014 पासून, त्याच्या आधीचं गेलं ते, पण 2014 पासून पुढं जी रनिंग केली ती जवळपास 6,500 किलोमीटर आहे. म्हणजे इतकी रन मी केलेला आहे. आणि स्ट्रेच प्रॉपर करतो, योगा करतो व्यवस्थित आणि 1 दिवस जिम करतो, 1 दिवस रनिंग करतो. आणि मला वाटतं त्याच्यामुळंच की आता तुम्ही औरंगाबादची सभा बघितली का, विक्रम काळेच्या विरोधातल्या उमेदवाराची, भाजपच्या उमेदवाराची, बावनकुळे साहेब ही करतो. तुमचं पण आलं की किती झोपा काढली होती माणसं. तसं माझा कुठं झोपा काढताना फोटो तुम्हाला दिसणार माझ्याकडं होते पूर्वी, आता नाहीत. पण मला आहे म्हणजे घोड्यावरचं फार आवड आहे. पण आता थोडंसं त्याला रिस्ट्रिक्शन येतं आहे कारण अजून घोडे घेऊन फिरायलो तरी फोन कोण उचलायचे पुन्हा. त्यामुळे जितका वेळ पण एक तुम्हाला सांगतो की माणूस आपल्या साध्या गाडीचं जी घेतलेली असती काही पैसे देऊन, आपण समजा 5 लाखाची घेऊ द्या, 10 लाखाची घेऊ द्या किंवा 50,000ची मोटरसायकल घेऊ द्या, तिचं तेवढं किलोमीटर झालं की सर्व्हिसिंग करतो आपण. मला वाटतं हे शरीर परमेश्वरानं दिलं आहे, ह्याचं मोल होऊ शकत नाही. हे शरीर जर व्यवस्थित असेल तर आपण सगळं करू शकतो. मी त्या राकेश झुनझुनवालाचं पण बऱ्याचदा ऐकलं आहे की मी सगळी मॅनेजमेंट केली पण एक मॅनेजमेंटमध्ये मी कमी पडलो. मला वाटतं तीच महत्त्वाची आहे. आणि शेवटी आपण आहेत तर सगळं आहे. आणि आपण जर लोकांसाठी करणार असू तर आपण त्या ठिकाणी फिट असणं गरजेचं आहे. आपल्याला जास्तीच्या कार्यक्षमतेनं काम करणं शक्य असलं पाहिजे. आणि हे सगळं जी स्टॅबिलिटी काय आली, मी तुम्हाला प्रांजळपणे सांगतो की माझा स्वभाव थोडा ॲग्रेसिव्ह आहे. एखादा माणूस जर लईच त्रास द्यायला लागला फोनवर तर 2-4 शब्द बी येडेवाकडे कधी कधी जाते जर चुकीचं व्हायला लागला. पण योगामुळं ती माइंड स्टॅबिलिटी आली, पुढच्याची अडचण काय ती समजून घ्यायची क्षमता आली, ऐकून घ्यायची क्षमता आली. आणि दुसरी गोष्ट ह्यांच्याकडे बघून की म्हणजे ह्यांना राग कधी आलेला मी अजून तर बघितलेला नाही. इतकं शांततेत असतंय. आणि एखादा दारू पिणारा माणूस एखादी गोष्ट जर सांगायची असेल फक्त की बाबा मी ओमराजे निंबाळकर आहे ही गोष्ट 1 तास समजून सांगत असते आपल्याला फोनवर. पहिल्यांदा सांगणार मी ओमराजे निंबाळकर आहे, पुन्हा सांगणार मी राजे निंबाळकर ओमप्रकाश आहे. कळालं का तुम्हाला? आणि पुन्हा ऐका ना, तुम्ही ऐकता का नाही माझं? तुमच्या लक्षात आलं का माझी अडचण काय आहे ती? मी जे मगाशीपासून 2-3 वेळेस तुम्हाला सांगितले ते लक्षात आलं का तुमच्या की मी ओमराजे निंबाळकर आहे? ते कळालंय का तुम्हाला? मला सांगते ह्या गोष्टीला मला चिड यायची, मी फटकन काहीतरी बोलायचं. मग मी त्याला म्हणायचं आम्ही दारू पिऊन फोन केला की तुम्हाला, तुम्ही कसं काय मला दारू पिऊन फोन केला, असं व्हायचं माझं. पण हे त्याच्याबरोबर अर्धा तास 15 मिनिटं बोलते त्याच्याबरोबर, त्याचं समाधान करते. कारण त्याचं सुद्धा बिचारायचं मत वाया जाऊ नये इतकी काळजी ती घेते. त्यामुळं योगामधनं माइंड स्टॅबिलिटी आली. आणि शेवटी कसं असतं टेस्टिंगच्या प्रत्येक ह्याच्या असतात बघा. गाडी तयार झाली की तिचं
सिक्युरिटी पर्पजसाठी आपण ती धडकून बघत नाही का, तसं आपल्याला सुद्धा राग पहिल्यांदा किती येत होता आणि आता किती येत आहे. मला वाटतं हे पॅरामीटर आहे त्याचं. एखाद्या पिदाड्याचा फोन उचलायचा आणि अर्धा तास जर बोललो तर म्हणायचं आपण ते आता सक्सेस आहेत, काय अडचण नाही. धाराशिवमध्ये जी कोणती निवडणूक होत असते, मग ती ग्रामपंचायत असो किंवा लोकसभेची, ती अत्यंत चुरशीची होत असते असा इतिहास आहे. काही दिवसांपूर्वी एक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर समर्थक म्हणा किंवा एका गावातील उमेदवार म्हणा, त्याच्या घरावरती एक धमकीचा एक कागद चिटकवला होता, त्यामध्ये तुमचं देखील नाव होतं. या प्रकरणाचं पुढे काय झालं आणि त्या उमेदवाराचं काय झालं? मला माहित नाही खरं काय झालं ती, पण त्याचा तपास मला वाटतं चालू आहे. प्रकार काय झाला? काय मी माहिती घेतली नाही, फक्त मला SP ऑफिसमधनं फोन आला होता किंवा तुम्ही कुठं आहेत, काय तुम्ही सुरक्षित काय झालं होतं, भाजपच्या एका आमदाराचा PA गाव आहे ते, आणि त्यांनी ते गावाने ते प्रेशर टाकून बिनविरोध निवडणूक करायची असं ठरलं होतं. मग एका उमेदवारानं तरी पण समजा बिनविरोधमध्ये त्याला प्रेशर टाकलं, बिनविरोध तू फॉर्म काढून घे, त्याने लढवली. मग त्याला प्रेशर टाकण्यासाठी म्हणून त्याच्या घरावर कोणतं चिटकवलं होतं असा प्राथमिक माहिती आहे. तो तुमचाच समर्थक आहे असं मला बोललं जातं. भाजपच्या विरोधातला आमचा समर्थक असणार ना. तिथे एक तर त्याला सपोर्ट करणारी आणि विरोध करणारी. राज्यात खासदार ओमराजे निंबाळकर असो किंवा आमदार जगजितसिंह पाटील असो, दोघेही राजकारणाचे स्पर्धक मानले जातात, कट्टर विरोधक मानले जातात. आगामी काळात एकाच पक्षात हे दोन्ही राजकारणी दिसतील, काय कारण नाही दिसायचं? त्यावेळेस तुमची भूमिका काय असेल? नाही दिसायचं कारणच नाही ना. त्यावेळेस आता तर तुमची उलट काय आमचं भूमिका शुद्धीकरण झालंय सेनेचं सुद्धा. बघा मी तुम्हाला तेच उदाहरण दिलं की 2019ची निवडणूक सेना आणि भाजपमध्ये अशीच झाली होती आणि 19ला ते राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये आलेला. त्यावेळेस सुद्धा मी लोकांना सांगितलं की एक पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात फक्त मंत्री होण्यासाठी आलेला माणूस आहे, वृत्ती बदलणार नाही, काम करायची पद्धत बदलणार नाही. जे मागच्या 40 वर्ष जिल्ह्याला रस्त्यातळाला नेऊन द्यायचं काम झालंय आणि स्वतःचं कुटुंब मोठं करायचं काम झालंय, तेच काम फक्त पार्टी बदलून होणार आहे. त्यामुळे तुम्ही ठरवायचं आहे की आता ह्याला निवडून द्यायचं का नाही, तर त्याचा पराभव करा असं मी ह्यांचा फॉर्म भरल्याच्या नंतर सांगितलं होतं. सेना भाजपची युती असताना एखाद्या पक्षाचं उमेदवारी घेतली म्हणजे काय माणूस चांगला होता अशातला भाग नाही. शेवटी मानसिकता आणि वृत्ती तीच असते. म्हणजे एकाच पक्षात तुम्ही दिसणार नाही दोघे असताना काय झालं ते सांगायला तुम्हाला. माझा आमदार साहेब तुम्हाला प्रश्न आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात अर्थमंत्री अजितदादा पवार निधी देत नव्हते असे शिंदे गटाच्या आमदारांचा आरोप आहे, तर कितपत सत्य आहे? अजितदादांनी ज्यावेळेस नंतर एक विधानसभेतच सांगितलं होतं कुणाला किती निधी दिला ते, त्यामुळं निधी देत नव्हते, जो पाठपुरावा करतो त्याला निधी मिळतच होता. म्हणजे तुम्हाला पुरेसा निधी मिळतच होता? आम्ही ज्या मागितल्या योजनेचा निधी मिळाला आम्हाला. आता मेडिकल कॉलेजला किती कोटी तरतूद आहे? 600-700 कोटी तरतूद आहे आमची. ह्याला 1200 कोटी दिले. आमचे PWDच्या म्हणजे बजेटमध्ये जी कामं होती त्याला जेवढं आम्ही मागू म्हणजे बाकीच्या राष्ट्रवादीच्या आमदाराला जेवढं निधी मिळतो तेवढंच आम्हाला निधी मिळत होता. थोडक्यात सांगू का साहेब, गावचा सरपंच होतोय नवीन, त्याला जर कळालं नाही की गावचा वित्त आयोगाचा हप्ता किती आहे 5 वर्ष सरपंच संपल्यावर, आणि ती जर म्हणला मला निधीच मिळाला नाही कुठला, तर त्याचा आपण आर्ग्युमेंट ऐकून घ्याचाल का? त्याला माहीत असलं पाहिजे ना बाबा ग्रामपंचायतचं हेड आहे, मग त्या ग्रामपंचायतला वित्त आयोगाचा हप्ता लोकसंख्येप्रमाणे आपल्याला येतोय का? त्या ग्रामपंचायत जर समजा 1 दलित वस्ती असेल तर एकाच्या 3 दलित वस्ती केलं तर एका दलित वस्तीचं दायित्व जी 10 लाख रुपये होतं, आता सरकारनं 20 लाख केलंय, ते 20-60 लाख रुपये मला मिळतील का? त्याचे प्रस्ताव मी टाकलेत का? जनसुविधा नावाचं एक हेड असते, त्याच्यातून मी काही प्रयत्न करायला पाहिजे का? कसं आहे ग्रामपंचायतच्या ह्या, आणि समजा एखाद्या ग्रामपंचायतला व्यायामशाळा पाहिजे, आपल्या क्रीडा विभागाची योजना आहे ना व्यायामशाळा विकास आणि क्रीडांगण विकास, ही योजना असेल तर प्रपोजल देईल ना ग्रामपंचायत. तिथं कसं असतंय, तुम्हाला जोपर्यंत माहिती नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला दोष देण्यात उपयोग नाही. आणि तुम्हाला मी आजही सांगतो प्रांजळपणे, आता ह्या ग्राव लेवलच्या योजना मला ज्या माहीत झाल्या ती आमदार कैलास पाटील साहेबांमुळे सांगतो. मला सुद्धा माहीत नव्हत्या, मी आमदार अशी पण माहीत नव्हत्या, पण ह्या का माहीत झाल्या, ह्यांनी ग्रामपंचायतला सदस्य म्हणून काम केलंय, सरपंच म्हणून काम केलंय. आणि कसं आहे, आज तुमच्या माध्यमातून ग्रामपंचायत सुद्धा प्रत्येक सदस्याला माझं आव्हान आहे की गावच्या विकासाची सूत्र तुमच्याकडे आहेत. तुम्ही नुसतं मोगम विकास न करता खरंच ग्रामपंचायतचा अधिनियम काय आहे, ग्रामपंचायतला निधी कुठून कुठून मिळू शकतो, आपण आपल्या गावच्या विकासासाठी कुठल्या कुठल्या माध्यमातून निधी आणू शकतो, किती हेड आहेत, ह्याचा बारकाईनं अभ्यास करणं गरजेचं आहे. MREGSचा आपला कृती आराखडा तयार आहे का, सेलपोर किती कामं आहेत, किती मजूर आहेत, ह्या गोष्टीचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि सांगतो तुम्हाला, अभ्यास असल्याशिवाय आपल्याला कुणीही दाद देणार नाही. एकदा का ग्रामसेवकाच्या लक्षात आलं की सरपंचाला काही कळत नाही, ग्रामसेवकानं सरपंच पिशवीत गुंडाळला आणि 10व्यावर सोडला म्हणायचं. पुन्हा माझा पुढचा प्रश्न खासदार साहेब तुम्हाला आहे.
कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद प्रकरणी ज्यावेळेस आपले महाविकास आघाडीचे खासदार जे आहेत ते अमित शहाना भेटायला गेले होते, त्यावेळेस शिंदे गटाचे खासदार आणि ठाकरे गटाचे खासदार समोरासमोर आले होते, त्यावेळेस नेमकं काय झालं? नाही, आम्ही जे अमित शहाना भेटलो ते वेगळ्या ह्याच्यात भेटलो होतो, म्हणजे वेगळी वेळ, आम्हाला तर वेगळी वेळ, शिंदे गटाचे कोण खासदार आमच्या बरोबर नव्हते त्यावेळेस. पण त्यावेळेस असं आली होती बातमी की तुमच्यामध्ये काहीतरी तुझी झाली. नाही 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 मला म्हणजे कोण शिंदे गटाचं खासदार नव्हतंच आमच्यासोबत आलेलं, म्हणजे मी आता त्याचा साक्षीदार आहे, कारण मीच गेलो होतो. आमच्याबरोबर महाविकास आघाडीचे आम्ही सगळे खासदार होतो. सुप्रियाताई सुळे होत्या, परत अरविंद सावंत साहेब होते, विनायक राऊत साहेब होते, मी होतो, परत आपल्या फौजिया बरेच, म्हणजे सगळेच खासदार होते महाविकास आघाडीचे. आता नावं घेतली म्हणजे तेवढीच होती असं नाही, सगळीच मंडळी होती. आणि आम्ही त्यांना महाराष्ट्र आणि कर्नाटकचा सीमा प्रश्न त्यांना समजून सांगितला की बाबा हा जो कर्नाटकनं सीमा भाग ताब्यात घेतलेला आहे, तिथल्या लोकांच्या व्यथा सांगितल्या, तिथल्या लोकांच्या अडचणी सांगितल्या. ही मराठी भाषिक बोलणारा समाज आहे आणि त्या समाजाला खरं तर महाराष्ट्रात येऊ दिलं पाहिजे. पण ज्या पद्धतीनं कर्नाटकचे मुख्यमंत्री ट्विटवर ट्विट करतायत किंवा स्टेटमेंट करतायत हे चुकीचं आहे. राज्याच्या प्रमुखानं जर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी मुस्कटदाबी सामान्य जनतेची करत असतील तर हे चुकीचं आहे, हे आम्ही लक्षात आणून दिलं होतं. आणि त्यांनी सांगितलं की मी दोन्ही मुख्यमंत्र्याला बोलवून घेतोय आणि दोन्ही गृहमंत्र्यांना बोलवून घेतोय आणि त्यांना समाज देतोय आणि जे काही कोर्टात निर्णय होईल त्याचा सगळ्यांनी आदर राखावा असं त्यांनी सांगितलेलं होतं. शिंदे गटाच्या आमदारांकडून वारंवार असा आरोप होतोय की उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नव्हते, ते राष्ट्रवादीच्या नेत्यांचं किंवा काँग्रेसच्या नेत्यांचं जास्त ऐकत होते. त्या काळात तुम्ही उद्धव ठाकरेंशी कसा संवाद साधत होतात? तुम्हाला तो ऍक्सेस होता का? तुम्ही भेटू शकत होतात का? किंवा त्यानंतर त्यांची स्टाईल बदलली का उद्धव ठाकरेंची? उद्धवजी ठाकरे साहेबांचं मागाशी सांगितलं आम्ही, जी सार्वजनिक कामं हिताची गोष्टी होती, आम्हाला असं कधीच झालं नाही की आम्ही भेटीची वेळ मागितली आणि मिळाली नाही. त्यामुळं आम्हाला तर अडचण कधी आली नाही. आता बाकीच्यांना ती अडचण आली का ते कारण होतं हे त्यांनाच माहीत. आणि उद्धवजी ठाकरे साहेब पहिल्यांदाही भेटत होते आणि आजही भेटतात आम्हाला. आणि योगायोगानं काय झालं, कोरोनाचा काळ होता त्यावेळेस आणि उद्धव साहेबाचा आपल्याला माहिती आहे फक्त 7 स्टेन आहेत उद्धव साहेबाच्या. आणि तशा परिस्थितीमध्ये सुद्धा एक माणूस राज्याचा प्रमुख म्हणून काम करतोय. त्याच्यानंतर पुन्हा ते मणक्याचं ऑपरेशनच्या काळात फक्त काही दिवस आता आपण समजू शकतो ना साहेब, ते अपरिहार्य कारण आहे. त्यावेळेस थोडी अडचण त्यांची झालीच होती. त्यांचा एक आरोप होता की राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आणि काँग्रेसचं जास्त ऐकायचे आपल्या पक्षातल्या आमदारांपेक्षा. तसं पक्षाचा प्रमुख कसं ऐकलं दुसऱ्याचं, साधा विषय. शेवटी त्यांना उद्धवजींना पण स्वतःचा पक्ष होता, तो पक्ष वाढवायचा होता, शेवटी एकासाठी करायचं होतं त्यांना तरी, असं मला वाटत नाही. की राजकारणात येण्यापूर्वी तुम्हाला राजकारण आवडत नव्हतं, म्हणजे तुमच्या महाविद्यालयीन काळाच्या दरम्यान. तर त्यावेळी तुम्ही राजकारणात नसते, म्हणजे आज जर राजकारणात नसते तर तुमचं कुठलं आवडीचं क्षेत्र होतं की त्यात तुम्ही तुमचं नाव करणार होतं? मी तुम्हाला खरं सांगतो की राजकारणाशी माझा दुरून संबंध नव्हता. आणि मला खरंच एखाद्या क्षेत्राचं माणसाला काय म्हणजे एक निगेटिव्ह मत असते राजकारणाबद्दलचं किंवा आवडत नसते. कारण हे सगळं घरातलं संघर्ष राजकारणातला मी फार जवळून बघितलं होतं. त्यामुळे त्या गोष्टीची थोडी चिड यायची. आणि त्याच्यातनं बाबा आपल्याला ह्या क्षेत्रात कधी जायचंच नाही असं ठरवून बसल्याला मी सिंहगडला त्या ठिकाणी माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण त्या ठिकाणी चालू होतं. आणि IT क्षेत्रात आता पूर्ण झालं असतं तर कदाचित काही कुठंतरी एखादं काय म्हणायचं त्याला सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून कुठंतरी प्रोग्रामिंग करत एखादी त्या C++, असे तुमचे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे कार्यक्रम घेतले असते. तुमच्यासारखंच असलं एखादं लेट्सअप बी काढून कदाचित. आणि प्रांजळ सांगतो, माणसाला भिणारा मी माणूस. 2 माणसं जर समोरून आले तर त्याला काय बोलावं हा प्रश्न मला पडायचा. म्हणजे मी जेव्हा राजकारणाच्या पूर्वी यायचो. आणि भाषण तर तुम्ही सोडून द्या, आमची छत्रपती शाळा होती, त्या शाळेत काय असायचं, महापुरुषांच्या ज्या दिवशी जयंत्या असायच्या त्या दिवशी त्या महापुरुषावर भाषणं असायची आणि वर्गातली पोरं ठरलेली असायची की अमुक दिवशी ह्या दिवशी भाषण करायचं हे ना. मग ज्या दिवशी माझा नंबर यायचा, मी आयुष्यात कधी शाळा बुडवली नाही, पण ज्या दिवशी माझं भाषण असेल त्या दिवशी मात्र मी शाळेत गेलो नाही. ही माझी परिस्थिती. आणि एक त्याच्यात सांगतो, माणसाला आयुष्यात काय शिकवत असेल तर परिस्थिती, त्याच्यावर पडणारी परिस्थिती, त्याच्यावर पडणारी जबाबदारी, ही जी शिकवती ती मला वाटते कदाचित कुठल्याच कोचिंग क्लासमध्ये आणि कुठल्याच पद्धतीनं तुम्हाला ती मिळू शकत नाही. परिस्थिती तुम्हाला सगळं शिकवती. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक म्हटली की शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र आता त्या निवडणुकीसाठी खुद्द पंतप्रधानांना मुंबईमध्ये यावं लागलं. तर आणि त्याच्यात आता सध्या राज्यात सत्तांतर पण झाले की ठाकरे गट आणि शिंदे गट. तर तुम्ही कसं पाहताय की आता त्या निवडणुकीला शिवसेनेला ती निवडणूक जड जाईल का, म्हणजे ठाकरे गटाला ती निवडणूक जड जाईल का?
ठाकरे गटाला जर निवडणूक जड वाटत असते तर ठाकरे गटानं वारंवार निवडणुका घ्यावून मागणी केली नसते. निवडणुकीला घाबरतोय कोण, पंतप्रधानांना तिथं यावं का लागतंय, अमित शहाना सारखं यावं का लागतं, ह्यातून लक्षात येते की तिथं ताकद खरी कुणाची आहे. आणि हे जे घडलं त्यावेळेस मराठी माणूस आज जो मुंबईत स्वाभिमानाने जगतोय तो फक्त शिवसेनेमुळे जगतो हे पूर्ण देशाला माहीत आहे आणि तिथल्या मराठी माणसालाही माहीत आहे. त्यामुळे जर शिवसेना नसली तर मुंबईचं काय होईल. आता आपण ह्या 3-6 महिन्यात बघतोय की मुंबईचं कशा पद्धतीनं ज्या महापालिकेत कुठल्याही देशातल्या कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेकडे 70,000 कोटीच्या ठेवी नसतील, पण ठेवी का ठेवल्या म्हणून पंतप्रधान भाषण करतात. ज्यांनी सगळ्या सरकारी कंपन्या विकल्या, LIC सारख्या ठिकाणी सुद्धा ज्या फायद्यातलं होतं तोट्यातलं विकणं किंवा त्यातले काही शेअर्स विकणं ठीक आहे, फायद्यातल्या कंपन्या सरकारी ज्यांनी खाजगी लोकांच्या आंदोलन करून टाकल्यात आणि ते विचारतात मुंबईत येऊन की बँकेत मुदत ठेवून काय उपयोग आहे, आपण ते खर्च केले पाहिजेत. मग ह्यांचं धोरण काय नाही, ही ताकद कुणाची आहे मुंबईत हे निवडणुका ज्या होत्या त्यावेळेस लक्षात येईल. पण पंतप्रधानांनी मोठमोठी आश्वासनं देखील दिली नाही का, की मुंबईकरांचं मत जाणून घेण्यासाठी मोठमोठी आश्वासनं त्यावेळेस दिली, तर त्याचा काही फायदा त्यांना निवडणूक आश्वासनाला आपल्या देशाला 14 पासून सवय आहे, त्यातले बऱ्याच लोकांना अनुभव आलेत. 15 लाखाचं आश्वासन बरेच आश्वासन 14 पासून दिली गेलेली आहेत. त्यामुळे आता जनता काही एवढी खुळी राहिलेली नाही की आश्वासनाला लगेच भुळून काहीतरी चुकीचा निर्णय घेईल असं वाटत नाही. मी सांगू का एक उत्तर. मध्ये आमचं अधिवेशन चालू होतं आणि तिथं दिल्ली नगरपालिकेची NDMCची निवडणूक चालू होती बघा, दिल्ली महानगरपालिकेची. त्या निवडणुकीत पंतप्रधान आणि गृहमंत्री सोडले तर सगळीच उतरली होती. तिथं कमी आश्वासन दिले असतील का? लोकांनी कुणाला निवडून दिलं? कुणाला दिलं? त्यांच्या ताब्यात असलेली, भाजपच्या ताब्यात असलेली महानगरपालिका दिल्लीची कुणाच्या ताब्यात दिली लोकांनी? म्हणजे लोक काय, तुमच्या लक्षात आलं का? मला वाटतं दिल्लीहून मुंबई तर लांबच आहे की, तिथं काय घरातून बाहेर उतरूनच प्रचार करायचा आहे, हिथं किमान यावं तर लागतंय. आणि लोक सुज्ञ असतात. ह्याच्यावरून लक्षात घ्या की लोकांची मानसिकता आणि मुंबईत काय होणार आहे माहिती आहे. आज काय कुणी येऊन काय किती आश्वासनं देऊ द्या, सांगू द्या, पण कसं असतंय एखाद्या पक्षाबद्दल केवळ फक्त राजकीय पक्ष म्हणून काही लोकांची नातं जोडलेली असतात. पण शिवसेनेच्या बाबतीत अपवाद आहे. शिवसेना एक आपलं कुटुंब आहे असं समजून प्रत्येक माणूस जोडला गेलेला आहे, किमान मुंबईतला तरी. त्याच्याबद्दल प्रचंड अफेक्शन सेनेबद्दल आहे. सेनेची अशी वातावत झालेली पण त्या माणसाला आवडत नाही. सेनेत जे आतापर्यंत हे असं जे प्रकार चालू आहेत तेही त्या माणसाला आवडत नाही. आणि शेवटी ती संधीची वाट बघतोय. निवडणूक आल्याच्या नंतर जडबीड तर सोडून द्या, नाहीतर ही पोटनिवडणूक लढवली असती ना. सध्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे अपशब्द वापरणारे नेते आहेत त्याबद्दल तुम्ही काय सांगा? मला वाटतं ज्याची लायकी नाही, पात्रता नाही, ज्याला छत्रपती शिवाजी महाराजच कळालेले नाहीत त्या माणसानं मला वाटतं काहीतरी महाराजाबद्दल बोलावं. हे सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार आहे आणि त्याचं करावा तेवढा निषेध कमी आहे. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय की राज्याच्या सर्वोच्च पदावर बसलेला माणूससुद्धा त्यांच्याबद्दल जर वक्तव्य करत असेल. कारण विचार करा, छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वरावर्षीची शपथ घेतली. काय म्हणजे काय काळ असेल ती, काय संघर्ष असेल त्यांचा. ज्या माणसाचं अख्खं आयुष्य गेलंय आणि महाराजांनी 18 पगड जातीला सोबत घेऊन त्या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली. सगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे लोक महाराजांच्या सोबत होते. पण त्या महाराजांचा अवमान करायचा, त्यांचं अवमूल्यन करायचं, मला वाटतं ही एक पद्धतीचं धोरणच होतं का काय, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. पण मला वाटते महाराजांवर प्रेम करणारा आणि महाराजांचे संस्कार पुढे चालवणारा महाराष्ट्रातला नाही पूर्ण देशातला नागरिक किंवा जगभरातला माणूस हा महाराजाचा अवमान काही सहन करणार नाही. आणि ह्याचं उत्तर तुम्हाला माहिती आहे, सामान्य माणसाला उत्तर द्यायची एकच फक्त संधी असते, ती मतपेटीचं. मी माझ्या ग्रामीण भाषेत सांगतो, खपटाच्या आड गेल्यावर ती दाखवते. ओमराजे, आपण आता सगळं राजकीय सगळं पाहिलं, सगळं हे झालं, पण उस्मानाबादची परिस्थिती, तुम्ही आमदार झाले, मग खासदार झाले, ते आमदार आहेत. उस्मानाबादची परिस्थिती जो अगदी दरिद्र जिल्हा आहे की कधी बदलेली याचा तुम्हाला काय वाटतं? मी प्रांजळ सांगतो की आमच्या इथलं, आपण सगळेच म्हणतो, सगळेजण कबूल करतात की भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपण म्हणतो की गांधीजीने आपल्याला सांगितलं की गावाकडे चला. पण आज जर परिस्थिती बघितली आपण तर गावाच्या बाबतीत आपण त्या पद्धतीची धोरणं करताना दिसत नाहीत. म्हणजे माझं स्वतःचं प्रांजळ मत असं आहे की ठीक आहे, आपला जो हा हायवेचा विकास आहे किंवा बाकीचा इन्फ्रास्ट्रक्चर विकास आहे तो व्हायलाच पाहिजे, त्याच्या दुमतात मी नाही. पण गावाची काय परिस्थिती आहे? मी परवा ग्रामीण भागाचा एक साधा विषय सांगतो की ग्रामीण भागातले रस्ते, आता लोक काही सणावारामुळे ज्यावेळेस गावाकडे येतात आणि रस्त्याची, मला इतके फोन यायचे रस्त्याच्या बाबतीत किंवा हा रस्ता खराब आहे, हा रस्ता खराब आहे. तर मी त्यात सांगतो तुम्हाला, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना म्हणून केंद्राची योजना आहे. ह्याच्यात ODR आणि विहारची लांबी कव्हर केली जाते.
आता माझ्या मतदारसंघातला मी प्रश्न उपस्थित केला होता की 6-6.5 किलोमीटर लांबीचे ओडीआर आणि विहार आहेत आणि त्याच्यापैकी 2019-20 मध्ये केवळ 224 किलोमीटर लांबीचे आम्ही फक्त रस्ते कव्हर करू शकलो. म्हणजे 6,400च्या तुलनेत जर 224 काढलं तर ती पर्सेंटेज किती येते, म्हणजे 1% का 2%. मग ह्या स्पीडनं जर ग्रामीण भागातले रस्ते होत राहिले तर कसे होतील चांगले रस्ते. म्हणून मी तिथं सुद्धा ग्रामविकास मंत्री महोदयांना विनंती केली की किमान 30%-40% तरी ह्या रस्त्याची लांबी प्रत्येक वर्षी कव्हर व्हावी. अशा पद्धतीचं निधीचं प्रयोजन मला वाटतं ग्रामीण भागामध्ये केलं पाहिजे. आणि रस्ते मला वाटतं विकासाच्या लाईफलाईन आहेत. रस्ते चांगले झाले तर त्या शेतकऱ्याचा शेतमाल नेण्यासाठी गाड्या येतील, त्याचं दळणवळण सोपं होईल, लोक गावाकडे येतील प्रत्यक्षात. दुसरी गोष्ट, आपल्या शेतकऱ्याला पाणी हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि धाराशिवसाठी तर ते दुसरा त्याला अल्टरनेटिव्ह नाही. त्याच्यामुळं शेतीसाठी जर आपण शाश्वत पाण्याची व्यवस्था जर तिथल्या शेतकऱ्यांसाठी केली तर मी तुम्हाला खात्रीनं सांगतो की हा जिल्हा पूर्ण महाराष्ट्रात अग्रेसर जिल्हा म्हणून ओळखला जाईल. इतकी क्षमता त्या जिल्ह्यात आहे. फक्त काय कमी आहे तर पाण्याची कमतरता कमी आहे. मला वाटतं निसर्गाच्या पुढे शेतकरी हातबल होते. कधी दुष्काळ असतंय तर कधी प्रचंड पाऊस असतंय. त्याच्यामुळं पाण्याच्या बाबतीत जर मी आणि केंद्र सरकारलाही मी वारंवार विनंती केली आहे की ठीक आहे बाकीचे सगळे प्रकल्प तुम्ही राबवताय पण त्याच्यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा नदीजोड प्रकल्प जो आहे तो देशाच्या विकासाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण जी 70%-80% लोक शेती ह्या व्यवसायावर अवलंबून आहेत ती शेती जर फायद्याची करायची असेल तर मला वाटतं ह्या नद्या जोडणं गरजेचं आहे. जिथं जास्तीचं पाणी आहे ते जिथं दुष्काळी परिस्थिती आहे तिकडे वळवणं गरजेचं आहे. त्या पाण्याचा थेंब आणि थेंब वापर जर आपण सिंचनासाठी करू शकलो तर निश्चितपणे भारत देश हा खरंच जागतिक महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. भारत होईलच, पण उस्मानाबाद मध्ये काय परिस्थिती? निश्चित उस्मानाबाद मध्ये तर साहेब आज तुम्ही थोडं इमोशनल करताय, कनेक्ट ठेवताना प्रत्यक्षामध्ये विकासाची कामं होत आहेत का, हा माझा प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगतो की मगाशीपासून सांगतोय की आमच्या जिल्ह्याचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यासाठी आमदार साहेब आम्ही बाय का पळालो का तर आम्हाला माहिती आहे की असंख्य कुटुंब आमच्यासमोर बघितलेत की पैसे नसल्यामुळं त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले किंवा पैसे नसल्यामुळं पूर्ण प्रपंचात कमवलेली जी कुटुंबाकडची संपत्ती होती ती सगळी विकून इलाज करावा लागला. म्हणून ते शासकीय महाविद्यालय 100% शासनाच्या मालकीचं मंजूर व्हावं म्हणून प्रयत्न केले, मंजूर करून घेतलं. हा एक विषय. दुसरा होता पाण्याचा. जोपर्यंत पाणी येत नाही तोपर्यंत आमचं काही खरं नाही आम्हाला माहिती होतं. 2023ला हे पाणी तुळजापूरच्या रामदारा तलावात आणि आमदार साहेबाच्या मतदारसंघामध्ये दुधाळवाडीचा साठवण तलाव आहे तिथपर्यंत ते पाणी टाकावं म्हणून प्रायोरिटी घेतली. त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या 1200 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद केली. त्याचं टेंडर करण्यासाठी तिन्ही डिपार्टमेंटला सोबत घेऊन कायमस्वरूपी बैठका घेतल्या. त्याचा DPR तयार केला, त्याचं इस्टिमेट तयार केलं. ते टेंडर स्टेजला आलं. टेंडर आता त्याचं फायनलाइज झालंय. शेवटी सरकार कुणाचं का असं ना ते पाणी ह्या भागातल्या शेतकऱ्यासाठी महत्त्वाचं आहे आणि शेतकऱ्याला जर शेतीचं पाणी मिळालं तर मला वाटतं आमच्या जिल्ह्याचं सुद्धा निश्चितपणे त्या ठिकाणी एक भरभराटीचा जिल्हा म्हणून विकसित जिल्हा म्हणून त्या ठिकाणी पुढे येऊ शकतो. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण जर बघितलं असेल धाराशिव जिल्ह्याचा विचार केला तर आमच्याकडे पूर्वी 5 आमदार होते. आज वाढत्या लोकसंख्येच्या काळामध्ये सुद्धा आमच्याकडचा एक विधानसभा मतदारसंघ कमी होतो. ह्याचा अर्थ काय, म्हणजे स्थलांतर किती मोठ्या प्रमाणात आहे. साधन आहे ते स्थलांतर. एका विधानसभेचा मतदारसंघ म्हणजे जवळपास 4-4.5 लाख लोक तिथून स्थलांतरित होते. आपण ह्याच्यावरून विचार करू शकतो की किती भयावह परिस्थिती आहे. मला वाटतं हे स्थलांतर थांबवायचं असेल तर शेती फायद्याची नफ्याची करणं गरजेचं आहे आणि शेती जर फायद्याची आणि नफ्याची करायची असेल तर शाश्वत पाण्याची त्या ठिकाणी आवश्यकता आहे आणि ते आणण्यासाठी 21 TMC पाणी जे महाराष्ट्राचं विलासराव देशमुख साहेबांनी त्या ठिकाणी जे त्यावेळेस करून दिलेलं आहे ते पाणी प्रत्यक्षात तिथपर्यंत आणणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी अगदी आम्ही वॉर फुटिंगवर त्या ठिकाणी मी असेल आमदार साहेब असू आम्ही कायम रात्रंदिवस त्याच्यासाठी कार्यरत आहोत. तुमच्या तालुक्यातले तानाजी सावंत आता आरोग्यमंत्री झालेले, त्यांचा काय उपयोग तुम्हाला काय होतो का? अजून तरी काय झालेलं दिसत नाही. भविष्यात व्हावं अशी अपेक्षा आहे कारण शेवटी महाराष्ट्राचे मंत्री आहेत. ते एक संविधानिक पद आहे आणि आरोग्यासारखं एवढं महत्त्वाचं खातं आहे. आता आमच्या जिल्ह्यात स्त्री रुग्णालय आपल्या धाराशिवचं 60ची क्षमता आहे त्याची. रोज जवळपास 150 ते 200 तिथं पेशंट असतात. आमचा क्षमतावाढीचा प्रस्ताव आहे तिथं म्हणजे खाटांची संख्या वाढवावी. ओके, ते प्रस्ताव मंजूर होतील. बाकीच्या ज्या गोष्टी आरोग्याच्या जिल्ह्यात दुरावस्था आहे त्यावर सुधारणा होईल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. त्यांच्या विरोधात 2024ला उमेदवार शोधून ठेवला का तुम्ही दोघांनी? एक लक्षात घ्या, राजकारण म्हणजे केवळ फक्त विरोधाचंच किंवा असंच किमान मी तर नाही विचार करत. एखादं चांगलं काम जर दुसरं कोण करत असेल तर त्याला आडवं न जाता ते चांगलं काम करू द्यावं. भले आपलं राजकीय नुकसान जरी होत असेल तर ते करू द्यावं. ह्या मताचा मी स्वतः आहे. आमदार साहेब पण त्याच विचाराचे.
मला वाटतंय त्याच्यामुळं त्यांनी जर काही चांगलं करत असतील जिल्ह्यासाठी, ठीक आहे, मंत्री आहेत ते, आरोग्यमंत्री आहेत, जिल्ह्यासाठी त्यांच्या माध्यमातून जर काय येत असेल तर त्याचं अभिनंदनच आहे. शेवटी हो का, सामान्य माणसाला काय मिळतंय हे महत्वाचं आहे. कोण मंत्री होतंय, कोण आमदार होतंय, कोण खासदार होतंय, त्यापेक्षा जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला काय मिळतंय आणि त्या पदाच्या माध्यमातून जर मिळालं तर आनंदच आहे, आपण त्याचं स्वागतच करू. हे पण ते 2024ला ते स्वाभाविक शिवसेनेच्या विरोधात जाण्याची शक्यता आहे. तर उस्मानाबादची जबाबदारी तुमच्यावर असणार आहे. तर 2024ला त्यांच्या विरोधात उमेदवार तुम्ही शोधलाय का शोधायचा अजून? लोक ठरवतील साहेब ज्यावेळेस वेळ येईल. आज आपण कशाला सांगायचं, उगाच हवेत गोळ्या मारून कशाला आपल्या गोळ्या बिळ्या घालवायच्या, बंदुकीचा बी ताण कमी करून घ्यायचा. जेव्हाच्या काय गोष्टी जेव्हाच्या तेव्हा. आता आम्ही अनेक जिल्ह्यामध्ये पाहिलं, आमदारांनी खासदारांचं पटत नाही, एकमेकांची तोंडही पाहत नाहीत, श्रेय घेण्यासाठी सगळी झाटापट सुरू असते. पण हे तुमचं कौतुक करताना थकत नाहीत आणि ते तुम्ही त्याला त्यांचंही कौतुक करताना तुम्ही थांबत नाही. तर ही मैत्री जी आहे कशामुळे जास्त घट्ट झाली असं? एक तर आमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे. आमच्या दोघात असं कधी युगो किंवा तू मोठा मी मोठा किंवा श्रेयवाद ह्या गोष्टीला आता आमच्यात पण भरपूर प्रयोग केले गेले. हां, पण ते आम्ही दोघांची एवढी अंडरस्टँडिंग एवढी चांगली आहे की आम्ही कुठलीही गोष्ट, कुठला निर्णय घेताना चर्चा करून घेतो आणि लादत नाहीत एकमेकावर निर्णय. चर्चा करून आपल्या म्हणजे जिल्ह्याच्या दृष्टीनं किंवा आपल्या पुढच्या राजकारणाच्या दृष्टीनं काय योग्य आहे हे चर्चा करून निर्णय घेतल्यामुळे आमच्यात अंडरस्टँडिंग राहते आणि आम्ही एक दिलानं काम करू शकतो. ठीक आहे. त्यांचा एक न आवडणारा गुण कोणता आहे? न आवडणार कोणाचा? ती सगळी अखंडच आवडते त्यांचा. व्यायाम करीत नाहीत. लय तुम्हाला सांगतो, व्यायामाला जर शिक्षक पाठविला का त्याला ह्यांचं राजकारणाचं लेक्चर देऊन पाठवलं. आणि काय झालं, योगा शिकवणारा माणूस जे आहे ती त्यांच्याकडं माझ्याकडे सारखाच आहे. आणि ती माझ्याकडे आल्यावर ह्यांची केलेले प्रश्न मला विचारत असते. ती म्हणते हे अंजीर जो है, ती हिंदी बोलते, ये अंजीर के क्या फायदे हो मुझे पता नहीं. म्हणलं काय विचारायला, कैलाश दादाने पूछा. म्हणलं वो अंजीर का फायदा पूछने के लिए नहीं कर रहे, तुम जो 1 घंटा जा रहे उधर उसमें से 5 मिनट आपके इसमें जाया जाए, ये उनका प्रयास आहे म्हणलं. एवढं म्हणजे त्या ह्यांचं मला तेवढा मात्र खरंच सांगतो की मी कायम त्यांच्या भागा असतो. बाकीच्या गोष्टी कुठल्याही असल्या तरी स्वतःसाठी आपण किमान 1 तास 1.5 तास देणं गरजेचं आहे. ते अक्षरशः रात्री 12, 2, 3 मला वाटत नाही ती 12च्या आत कधी झोपत असतील. काही माणसं त्यांच्यासोबतच असते, तर मग ह्यांना झोपी घालूनच जाते आणि उठवायला पण माणसंच येते. म्हणजे अशी परिस्थिती आहे. त्यामुळं माझं फक्त ह्या गोष्टीच्या बाबतीत मात्र डिफरन्स आहे. पण कुठं जाहीर भांडणं करीत नाही आम्ही अजून. तुम्हाला कोणत्या खासदारांचा न आवडणारा गुण? चिडतेच जास्त कधी कधी. मी काय म्हणतो असतो, एकदम हे करत जाऊ नका तुम्ही, प्रतिक्रिया द्यायची गरज नाही. काही लोक समोरून उचकवतात, त्यावेळेस मग आपण थोडा त्या समोरच्यानं आपल्याला समजा तुमच्याविषयी सांगायचं आहे, तुमचा एखादा सहकारी आला नाही, कुठे साहेबांनी असं केलं तसं केलं, मग त्याची खात्री करूनच तुम्ही बोलत जावा. म्हणजे कधी कधी ते भावनेच्या भरात मग समोरच्याला. आताच्या मुलं चिडले का बरोबर बोलले? बरोबर बोलले. आता योगामुळे त्यांनी सांगितलं बराच फरक झाला. योगा एक कारण आहे आणि दुसरं फार राग आला की ह्याने जे 15 मिनिटं दारुड्या माणसाबद्दल बोलले ते आठवत असतो मी. अरे त्यांनी एवढं सहन केलं, आपण 2 मिनिटं काय चला. तर या तुम्हा दोघांची जोडी अशीच राहो. आणि तुम्ही जे चॅलेंज भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांना केलेलं आहे, आम्ही त्यांच्याशी संवाद साधू आणि समोरासमोर तयार आहे. आमची फार इच्छा आहे. आम्ही सगळ्या पत्रकाराला सांगून दमलोय, पण अजून काय पुढे आलं नाही. तुम्ही जरा तडीला लावा जरा तेवढं. नक्की प्रयत्न करू आणि ती चर्चा पुन्हा येथेच घडून आणूया. आणि एक फक्त तुम्हाला संपवायच्या आधी सांगतो की राजकारणात काय झालंय आज, म्हणजे ग्रामपंचायतचा सदस्य झालेला बी माणूस पहिल्यांदा बघतोय की माझा फोटो सरपंचापेक्षा बारका आहे का मोठा आहे. मला वाटतं त्या फोटोत जायची गरज नाही. त्या फेसबुकच्या, व्हॉट्सॲपच्या किंवा सोशल मीडियाच्या फोटोत तुम्ही किती बारके आहेत का मोठे आहेत तिथं जायची गरज नाही. तुम्ही खाली लोकांच्या कामाला किती पडतायत तिथं तुमची इमेज तयार होणार आहे. तिथं तुमचं राजकीय भविष्य ठरवलं जाणार आहे. तुम्ही खालच्या लोकांच्या संपर्कात किती आहे तिथं तुमचं ठरणार आहे. त्यामुळे ह्या बारीक गोष्टीचा युग करण्यापेक्षा आपण खाली लोकांसाठी किती स्पर्धा जरूर करावी. किंवा तुम्ही 100 लोकांना भेटले तर मी आज 200 लोकांना भेटन, तू 200ला भेटलं तर मी 400ला भेटन. माणसाला आपण किती संपर्कात जाऊ शकतो, किती त्याच्या कामाला पडू शकतो, मला वाटतं हा जर गुणधर्म आणि तरुण पिढीला फार गरज आहे ह्याची. लोक काय झाले, कोणतरी तरुण येतंय त्याचा 1 वाढदिवस साजरा होतो आणि खड्डीशी कुठेतरी निवडणुकीला उभं राहते, त्याला वाटते झाला बाबा नेता. हे इतकं सोपं नाही. मला वाटतं विलासराव देशमुख साहेब, गोपीनाथजी मुंडे साहेब, माझे वडील कैलासवासी पवनराजे निंबाळकर साहेब,
बाळासाहेब, म्हणजे कित्येक लोकांची नावं देता येतील, आपल्याला सांगता येतील की फार कष्टा त्या लोकांनी खाल्लेल्या असतात. 30-30, 40-40 वर्ष राजकारणात सामान्य माणसाच्या कामासाठी गेलेले असते आणि मग त्याच्यानंतर लोक स्वीकारतात, तिथून नेतृत्व घडतंय आणि फार मला वाटतं ती प्रचंड मोठी लढाई आहे आणि संघर्षाची आहे आणि सगळ्याच गोष्टीचा वापर ह्या लढाईमध्ये होतो. त्याला तोंड देऊन आपल्याला पुढे जावं लागतं. नक्कीच. तर तुम्ही दोघे या ठिकाणी आलात, अतिशय मनमोकळ्या गप्पा मारल्या. लेट्सअपवर ही मुलाखत जोरदार चालणार आहेत, काही वादच नाही. तर लेट्सअप सबस्क्राईब करायला विसरू नका, फॉलो करायला विसरू नका आणि त्यांनी जे चॅलेंज दिलेलं आहे ते चॅलेंजवरची चर्चा आपण लवकरच लेट्सअपवरती करू असा विश्वास तुम्हाला देतो आणि थांबतो. थँक्यू.